पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुवाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। 28व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। अखंड एकरसम वस्तु सच्चिदानंद लक्षणम इत्यवच्छिन्न चिंतेयम समाधीर मध्यमो भवेत, असा हा श्लोक आहे। या श्लोकामध्ये पहिल्या चरणामध्ये भगवंताची लक्षणं सांगितलेली आहेत। अखंड एकरस आणि सतरूप चिद्रूप आनंदरूप, तर ही भगवंताची लक्षणं आहे। देव म्हणजे काय हा प्रश्न जगामध्ये आहे। जगामध्ये दोन प्रश्न असे आहेत की आहेत का नाही हा मोठा प्रश्न आहे। दोन गोष्टी अशा आहेत की ज्याच्यावर प्रश्न आहे की हे आहे का नाही जगामध्ये। तर एक प्रश्न आहे देव आणि दुसरा प्रश्न आहे, दुसरा कुठला प्रश्न आहे? दुसरा प्रश्न आहे भूत। पहिला प्रश्न आहे देव आणि दुसरा प्रश्न भूत, कारण देवाच्या विरुद्ध भूत आहे म्हणजे पिशाच्च। तर देव आणि भूत आहे का नाही हा मोठा प्रश्न आहे। तर आता भूत हा काय आपला विषय नाही, पण आपला विषय काय? देव। देव हा आपला विषय। तर या देवाविषयी लक्षणं जी आहेत ती वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेली आहे। आणि ज्याला जे पचतं, ज्याला जे पटतं त्याप्रमाणे तो त्या देवाला मानतो। कारण जग जे आहे हे दुसऱ्यावर चालत नाही, आपल्या समजुतीवर चालतं। जगाची गती जी आहे ती कशावर आहे? आपल्या समजुतीवर आहे। मग आपली समजूत जशी असेल त्याप्रमाणे आपण त्या वर्गामध्ये सामील होतो आणि त्या वर्गासोबत आपण जगतो। असे अनेक वर्ग आहेत आणि ह्या सगळ्या वर्गांना मिळून जग असं म्हणतो। जसं इथे आपण काही लोक एकत्रित जमलेलो आहोत, तर आपल्या या काही लोकांची एक समज आहे, ती समज कमी अधिक प्रमाणात जुळणारी आहे, म्हणून हा एक वर्ग आहे। तर जगामध्ये सगळ्या गोष्टींची समजूत प्रत्येकाची वेगवेगळी असते आणि त्याप्रमाणे तसतसे वर्ग निर्माण होऊन तसे लोक जगत असतात। देवाबाबतीतही प्रत्येकाची आपापली समजूत आहे आणि त्या समजुतीप्रमाणे तसे वर्ग निर्माण होऊन तसतशाप्रमाणे ती लोक जगत आहेत। त्याला आपण संप्रदाय म्हणतो, त्याला आपण मत म्हणतो, त्याला ते वेगवेगळे परमार्थातले वर्ग आहेत। म्हणून परमार्थामध्ये सुद्धा काही एकच वर्ग सापडत नाही, अनेक वर्ग आहेत, अनेक पंथ आहेत, अनेक मार्ग दिसतात। तर हे सगळे आपापली मतं घेऊन ज्यांची ज्यांची जशी जशी समजूत झालेली आहे त्याप्रमाणे ती जगत आहेत। या ठिकाणी आपण जो काही या ग्रंथाद्वारे विचार करीत आहोत, या ग्रंथामध्ये सुद्धा देवाविषयी काही लक्षणं सांगितलेली आहेत आणि त्या देवाची लक्षणं जी आहेत ती पहिल्या चरणामध्ये आपण पाहिलेली आहेत। ज्या माणसांचा अशा देवाविषयीचा विचार आहे, ज्यांना अशा देवाविषयी घेणं देणं आहे, अशा लोकांसाठी हा विषय आहे। हा विषय काही सर्वांसाठी नाही। म्हणजे एखाद्याला जर संगीत विद्या शिकायची असेल तर त्याच्यासाठी हा वर्ग नाही, कारण इथे आपण संगीत विषयाचं काही शिकवत नाही। म्हणजे तुम्ही जर इथे येऊन असं मला म्हणू लागले की मला भूपराग शिकवा, तर मी काही शिकू शकत नाही, कारण भूपरागाबद्दल मला काहीच माहित नाही। म्हणजे मी भूपराग तुम्हाला शिकवू शकत नाही, कारण की तो काही माझा विषय नाही। म्हणजे तुम्ही या ठिकाणी येऊन भूपरागाविषयी अपेक्षा जर केली आणि मी ते सांगू शकलो नाही तर मी चुकीचा ठरतो। पण मी चुकीचा तुमच्या दृष्टीने ठरतो, कारण की तुमची अपेक्षा तशी आहे, बरोबर का नाही? त्यामुळे तुमची अपेक्षा आणि माझे सांगणं हे जुळलं पाहिजे। हे जुळेलच असं काही सांगता येत नाही। तर तुमची अपेक्षा ज्या देवाविषयी आहे तो देव
त्या देवाविषयी मी काही इथे सांगतो आहे का? मी जर त्या देवाविषयी सांगत नसेल तर तुमचं आणि माझं काही जुळणार नाही. कारण तुम्हाला जो अपेक्षित देव आहे तो निराळा असेल आणि मी जो सांगतोय तो देव जर निराळा असेल तर आपलं काही जुळणार नाही, आपला विषय जुळणार नाही. आता मी काय सांगत आहे, मी जे सांगतोय यामध्ये वारकरी संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायाचं म्हणणं काय आहे हे आपल्याला शोधलं पाहिजे. वारकरी संप्रदाय हा इथपासून तिथपर्यंत काय सांगतो याचा शोध घेतला पाहिजे आणि त्या इथपासून तिथपर्यंत कुठल्या भागामध्ये मी बोलत आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. तर वारकरी संप्रदाय हा संप्रदाय दिसताना जरी भक्तिमार्ग असा दिसत असला आणि भक्तिमार्गाला सामान्यपणे लोक जरी उपासना समजत असले तरी सुद्धा हा अद्वैत संप्रदाय आहे. वारकरी संप्रदाय हा अद्वैत संप्रदाय हे ज्ञानदेवांनी त्यांच्या अभंगांमधून सांगून ठेवलेलं आहे. अधिक ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी त्यांनी तशी प्रमाणं दिली आहेत. त्यामुळे वारकरी संप्रदायाचं म्हणणं म्हणजे अद्वैत संप्रदाय आणि अद्वैत संप्रदाय म्हटलं की व्यास आणि आद्य शंकराचार्य. त्यामुळे व्यासांचं जे मनोगत आहे, व्यासांचं जे हृदय आहे हे अद्वैत संप्रदायामध्ये येतं किंवा अद्वैत प्रतिपादनामध्ये येतं. त्यामुळे उपनिषदांमध्ये किंवा कुठल्याही शास्त्र ग्रंथामध्ये ज्या ठिकाणी अद्वैत वेदांत सांगण्यात आलेला आहे तोच विषय या तिन्ही अवतार महापुरुषांचा दिसतो. म्हणजे व्यासांचा सुद्धा तोच विषय आहे, आद्य शंकराचार्यांचा सुद्धा तोच विषय आहे आणि ज्ञानदेवांचाही तोच विषय आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला शेवट तत्व हे जे आहे हे अद्वैत आहे हे लक्षात येईल किंवा ज्यांना त्याच्याविषयी हौस निर्माण होईल, ज्यांना त्याच्याविषयी गरज वाटेल, अशांसाठी हा ग्रंथ आहे दृग्दृश्य विवेक, इतर बाकी कोणासाठी नाही. म्हणजे दृग्दृश्य विवेक हा ग्रंथ अद्वैत वेदांताचा विषय आहे. उपनिषदांमध्ये या देवाचं वर्णन करत असताना उत्कृष्ट लक्षणं देवाची जी सांगितलेली आहेत ती लक्षणं इथे पहिल्या चरणामध्ये सांगण्यात आलेली आहेत. त्यामधलं एक लक्षण अखंड, एकरस, सतरूप, चिद्रूप, आनंदरूप अशी त्या देवाची लक्षणं सांगितलेली आहेत. आणि ही लक्षणं जी आहेत ही लक्षणं घेऊन जी समाधी साध्य करता येते त्याला मध्यम समाधी असं म्हणतात. पण ही मध्यम समाधी का ठरते, केव्हा ठरते? जेव्हा आपल्या शरीरामध्ये असलेलं चित्त आपण त्या समाधीसाठी किंवा या बोधासाठी वापरतो तेव्हा ही मध्यम समाधी ठरते. चित्त हा आपल्या शरीरातला एक अवयव आहे. आपल्या शरीरामध्ये चित्त नावाचा अवयव आहे जो दिसत नाही. चित्त काय होत आहे? चित्त दिसत नाही. चित्त तुमचं जागेवर आहेत का असं आपण बऱ्याच वेळा म्हणतो. माझं चित्त काय आता जागेवर नाही, माझं चित्त काही लागत नाही. तर चित्त हे आपल्या जागेवर राहत नाही असं आपण सहज म्हणतो. म्हणजे चित्त आपल्याकडे काहीतरी प्रकार आहे. तर हे चित्ताची ओळख शास्त्रामधून खरी होते, कारण आपल्याला आईबापाने शिकवलेलं नाही चित्त म्हणजे काय. कोणाच्याही आईबापाने त्याला हे शिकवलं नाही जन्माला आल्यानंतर की तुझं चित्त आहे आणि तुला चित्त म्हणजे काय हे कुठल्याही आईबापाने शिकवलेलं नाही. आईबापाने आपल्याला काय शिकवलं? आपल्याला आईबापाने शिकवलं की तुझं नाव काय आहे. त्यांनी काहीतरी त्यांच्या आवडीप्रमाणे आपलं नाव ठेवलं, ते नाव आपल्याला शिकवलं की तुझं हे नाव आहे, तू या जातीचा आहे, तू या धर्माचा आहे, तू पुरुष आहेस, तू स्त्री आहेस. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे समाजामध्ये समाज उपयोगी असणाऱ्या गोष्टी आपल्याला आईबापांनी शिकवलेल्या आहेत. पैसे कसे कमवायचे, पोट कसं भरायचं, जगामध्ये कसं जगायचं, या गोष्टी शिकवलेल्या आहेत. पण मला नाही वाटत की कोणाला, म्हणजे इथे बसलेल्या कोणाला तुमच्या आई वडिलांनी हे शिकवलंय का हे मला माहित नाही. पण माझ्या आई वडिलांनी काय मला हे शिकवलं नाही की चित्त तुझ्या शरीरात आहे आणि चित्त म्हणजे काय. त्यांनी ते शिकवलं नाही, कारण त्यांना पण ते माहित नाही. त्यांच्या आईबाबांनी त्यांना ते शिकवलं नाही. जरी माझे आजोबा जरी वारकरी होते तरी सुद्धा त्यांनी तो मार्ग विचारात घेतला नाही. भजन करण्यापलीकडे, काकड आरती करण्यापलीकडे त्यांची काही गती मला दिसली नाही. उत्कृष्ट वारकरी होते एवढं ठीक आहे, अत्यंत दयाळू प्रेमळ होते एवढंही ठीक आहे, परंतु त्यांनी सुद्धा काही मला सुद्धा सांगितलं नाही की चित्त म्हणजे काय. म्हणजे माझं लहानपण सगळं त्यांच्या सानिध्यात जरी गेलं तरी मला काय माझ्या आजोबांनी पण सांगितलं नाही की चित्त म्हणजे काय, आणि माझ्या आईबापालाही सांगितलं नाही चित्त म्हणजे काय. म्हणजे आपल्याला परंपरेने कोणी शिकवलेलं नाही की आपल्या शरीरामध्ये चित्त नावाचा एक अवयव आहे
आणि हा चित्त नावाचा अवयवाचं करायचं काय? हा तुमच्याकडे काहीतरी संपत्ती आहे आणि त्या संपत्तीचा काय उपयोग करायचा हे शिकवायला पाहिजे. संपत्ती आहे हे तर कळलं पाहिजे. जसं तुम्हाला हे सांगून दिलं असेल की तुमचा बांध कुठपर्यंत आहे, हा आपला बांध आहे, ही विहीर आपली आहे, ह्याच्यामध्ये हे करायचं, त्याच्यामध्ये ते करायचं, हे सगळं शिकवलंय. पण आपल्या याच शरीरामध्ये असलेलं चित्त ही एक आपली संपत्ती आहे हे आपल्याला शिकवलं नाही. आणि या चित्त नावाच्या संपत्तीचा उपयोग काय करायचा हे शिकवलं नाही. त्यांनी लक्ष दिलं नाही, आपणही लक्ष देत नाही. आणि शास्त्रामध्ये तर याचा उपयोग सांगितलेला आहे. भगवत प्राप्तीमध्ये या चित्त नावाच्या अवयवाचा फार मोठा उपयोग आहे. आपल्याला असं सांगण्यात आलंय, चित्ती असू द्यावे समाधान. आपल्याला हे अभंगामध्ये माहित आहे, पाठ केलेलं आहे, लक्षात पण आहे. ऐकले की वाटतं रे हा अभंग आहे. कोणाचा आहे? कोणाचा अभंग आहे? चित्ती असू द्यावे समाधान. कोणाचा आहे? वारकरी संप्रदायाचा अभंग आहे ना, तुकोबारायांचा अभंग आहे. मग चित्ती असू द्यावे समाधान तुकोबारायांचाच आहे ना. चित्ती असू द्यावे समाधान, मग चित्तात समाधान असू द्यावे असं त्यांनी सांगितलं. बरं, नाही आईबापाने सांगितलं तरी आपल्याला तुकोबाने सांगून ठेवलंय. म्हणजे तुकोबा हे आपले मायबाप आहे. मग तुकोबांना जर आपण मायबाप मानलं आणि त्यांनी सांगितलं की चित्तामध्ये समाधान असू देत, मग चित्तामध्ये समाधान असू देत असं म्हटल्यानंतर आपल्याला आपला प्रश्न काय पडतो? आपल्याला फक्त डोक्यात एवढंच घुसतं की समाधान पाहिजे. पण त्यांनी समाधान पाहिजे असं नाही म्हटलेलं. त्यांनी असं म्हटलं चित्तात समाधान असू दे. मग चित्तात समाधान असू दे असं म्हटल्यानंतर चित्तात ठेवायचं म्हणजे चित्त कुठे आहे? म्हणजे चित्त नावाचा हा काहीतरी अवयव आहे, त्याचा विचार करणं गरजेचं आहे. जसं पातेल्यात दूध ठेवा असं जर मी तुम्हाला म्हटलं तर पहिला प्रश्न काय येतो? तुम्हाला ह्या दोन गोष्टी माहीत आहेत का? कुठल्या? पातेलं आणि दूध. तर पातेल्यात दूध ठेवा असं म्हटल्यानंतर तुम्हाला दूध आणि पातेलं हे दोन गोष्टी माहिती असणं अपेक्षित. हे जर माहीत नसेल तर तुम्ही काय ठेवणार? कशात काय ठेवाल? त्याचप्रमाणे चित्ती असू द्यावे समाधान असं जर म्हटलं असेल तर समाधान म्हणजे काय हे माहीत पाहिजे. आणि दुसरं काय माहीत पाहिजे? चित्त म्हणजे काय हे माहीत पाहिजे. आपण समाधान कशाला समजतो? आपल्या मुलाचं आपल्या मुलीचं वेळेवर लग्न झालं की आपल्याला समाधान होतं, ह्याला आपण समाधान समजतो. आपल्याला चांगली बायको मिळाली, चांगली मुलं मिळाली, जन्माला आली, आपल्याला समाधान वाटतं. तुम्ही शास्त्रामध्ये ज्ञानदेवांनी असं कुठं लिहिलंय का ते बघा. ज्ञानेश्वरीमध्ये मला दाखवा असं, स्त्री पुत्रादी मिळे रजोगुणाचे नि बळे. आपण कुठे भुललो हे ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे की रजोगुणाचं बळ आणि स्त्री पुत्रादी मिळे ह्यांच्या संपर्काने आपलं वाटोळं झालं असं आपल्याला लिहून ठेवलंय. म्हणजे ते रजोगुणाचा परिणाम आहे, त्याच्यामुळे आपल्या चित्तामध्ये समाधान येऊ शकत नाही. म्हणून किती मनुष्य संसारामध्ये धावत राहिला तरी मरणापर्यंत त्याला यांच्यापासून समाधान तयार होऊ शकत नाही. ही हकीकत आहे. आजपर्यंत कधीही कुठल्याही माणसाला त्याची मुलं कितीही चांगली असली, त्याने कितीही पैसा कमावला, त्याला कितीही चांगल्या सुना मिळाल्या, कितीही चांगलं जरी संसारातल्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या तरी त्याचं चित्त समाधानी होतं, समाधान पावेल असं कधीही झालेलं नाही. सगळं जरी नीटनेटकं असलं तरी त्याचं चित्त समाधानी राहत नाही. म्हणजे आपण समाधान ज्याला समजतो त्याच्यामध्ये काहीतरी चूक आहे, किंवा आपण चित्तामध्ये चित्त समजून घेण्यामध्ये काहीतरी गडबड करतोय. बरोबर की नाही? असं कोण मनुष्य आहे म्हातारा झालेल्यापर्यंत, कुठलाही मनुष्य तुम्ही मला दाखवा की जो समाधानी आहे? समाधानी येतो, आता समाधान आहे त्याच्याकडे. आणि एखादा जरी म्हटला समाधानी आहे तर काही वेळापुरता असतो तो. म्हणजे समाधान त्याचं किती वेळापुरतं असतं? तुम्ही कुठल्याही माणसाच्या घरी गेला, आपण कोणाच्या घरी पाहुणं म्हणून गेलो, काही तासासाठी आपण गेलो, तर असं दिसतं की घरात किती छान 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 सगळं चाललंय. आणि मग दोघं नवरा बायको असले ते म्हणतात बघा यांचं बघा किती चांगलं आहे, आपल्या घरात तर रोजच प्रॉब्लेम आहे. असं कोण आहे इथे? आपण कोणाच्याही घरी गेलो तर आपल्याला काय वाटतं? ह्यांचं चांगलं चाललंय असं वाटतं का नाही? आपल्याला वाटतं दुसऱ्याचं सगळ्यांचं चांगलं चाललेलं आहे आणि प्रॉब्लेम फक्त आपल्याच घरात आहे असं आपल्याला वाटतं. असं जगात कोणीच नाही. असं जगात एकही माणूस नाही, म्हातारा झालेला असो किंवा तरुण असो. नेणत्या पोरांना काही कळत नाही म्हणून ठीक आहे, पण ते सुद्धा वैतागले, त्यांनाही टेन्शनच असतं. म्हणजे जन्माला आल्या पोरापासून मरेपर्यंत, म्हाताऱ्या मनुष्यापर्यंत सगळे असमाधानी वृत्तीने जगतात. म्हणजे असमाधान आहे त्यांच्यावर, त्यांच्या चित्तामध्ये असमाधान आहे. मग समाधान समजतो कशाला?
तात्पुरत्या समाधानाला तो तुकोबाने सांगितलेलं समाधान समजत असेल तर ती फार मोठी अडचण आहे. तर समाधान ही जी गोष्ट आहे ही चित्तात असू द्यावी असं तुकोबाने सांगितल्यानंतर माणसं बळच मनाला समाधानी वृत्ती आहे असं समजून समाधानी होत असतील तर तो त्याचा भ्रम आहे की नाही. समाधान या शब्दाचा अर्थ काय होतो? समाधान म्हणजे सुख. समाधान म्हणजे काय? समाधान म्हणजे सुख. समाधान ही काय? समाधानी आहे म्हणजे कसं आहे? सुख आहे. समाधान आणि सुख हे जवळजवळ सारखेच शब्द आहेत. आणि सुख किंवा आनंद हा शब्द हे लक्षण भगवंताचं आहे. हे लक्षण कोणाचं आहे? हे भगवंताचं लक्षण आहे. समाधान फक्त भगवंतात आहे हे कळण्या इतका अधिकार माणसाचा येण्यासाठी अनंत जन्म जातात. एका देवाशिवाय कशातही समाधान नाही. एका देवाशिवाय कशातही जगात समाधान नाही हे कळण्यासाठी अनंत जन्म जातात. कारण आपल्याला समाधान वेगळ्या गोष्टीत वाटतं. आपल्या सभोवतालच्या लोकांनी आपल्याला वेगळ्या गोष्टी समाधान शिकवलेलं आहे. म्हणजे बायकोत समाधान आहे असं शिकवलंय, नवऱ्यात समाधान आहे असं शिकवलंय, मुलाबाळात समाधान आहे असं शिकवलंय, संपत्तीत समाधान आहे असं शिकवलंय, गोतावळ्यात समाधान आहे असं शिकवलंय. नको नको त्या गोष्टीमध्ये समाधान आहे असं शिकवलेलं आहे. पण देवामध्येच फक्त समाधान आहे हे मात्र शिकवलेलं नाही. हे आईबापांनी शिकवलं नाही, कोणी शिकवलं नाही. म्हणून समाधान कशात, समाधान काय प्रकार आहे हा आपल्याला शोधणं गरजेचं आहे. हे काय आहे समाधान? म्हणजे समाधान ही गोष्ट फक्त भगवंताशी संबंधित आहे. समाधान ही भगवंता व्यतिरिक्त कशाशी संबंधित गोष्ट नाही. तुम्हाला जर माझ्यात समाधान वाटत असेल तर तुम्ही काहीतरी चुकताय. समाधान माझ्यातही नाही. समाधान कशामध्ये आहे? समाधान भगवंतामध्ये आहे. एका देवामध्ये फक्त समाधान आहे. म्हणून समाधान हा शब्द देवाशी लागू होतो. देवाशी तो जुळलेला आहे. म्हणून समाधान म्हणजे देव आणि देव म्हणजे समाधान. हे पहिल्यांदा लक्षात आलं पाहिजे. कारण समाधान म्हणजे सुख आणि सुख म्हणजे आनंद आणि आनंद हे पहिल्या चरणामध्ये एक लक्षण भगवंताचं सांगितलंय. म्हणून जरी समाधान हा शब्द असा वापरलेला असला तरी तो खरा शब्द काय? सुख आहे. आता दुसरा प्रश्न पडतो म्हणजे सुखाची व्याख्या किंवा समाधान म्हणजे काय हे जर लक्षात आलं तर जगात फक्त जर देव हे समाधान शब्दाशी जुळणारा असेल तर आपलं लक्ष कशावर पाहिजे? देवावर पाहिजे. म्हणजे देवाच्या प्राप्तीसाठी पाहिजे. जसं जन्माला आलेला मुलगा किंवा जन्माला आलेली मुलगी लग्न होईपर्यंत तिच्या डोक्यामध्ये एक गोष्ट असते की माझं लग्न होईल मग मला मुलं होतील. हे मुलीच्या डोक्यामध्ये फिट बसलेलं असतं. आणि जर ह्या दोन गोष्टी झाल्या नाहीत त्या मुलीला आपलं जीवन म्हणजे काय आहे असं वाटायला लागतं. साधारणपणे कसं होतं, मुलगीला जन्माला आल्यानंतर दोन गोष्टीमध्ये जास्त सगळ्यात हौस असते. एक म्हणजे काय? लग्न आणि दुसरं म्हणजे मूल. ह्या दोन गोष्टीमध्ये मुलीला असं वाटतं की हेच जीवन आहे. हे तिला असं वाटतं. सभोवतालचे वातावरण म्हणा कशामुळे म्हणा पण असं वाटतं. यातलं योग्य काय अयोग्य काय हा विषय माझा नाही पण असं वाटतं. तिच्या डोक्यामध्ये पक्क बसलेलं आहे. तसं आपल्या डोक्यामध्ये हे पक्क बसणं गरजेचं आहे की जगणं म्हणजे काय? देव. मुलीला जसं जरी वयाच्या 10व्या वर्षी जरी किंवा 12व्या वर्षी जरी मुलीला वाटत असलं की माझं लग्न होईल मग मला माझा संसार असेल असं मुलीला जरी वाटत असेल 10व्या वर्षी, तरी काय 10व्या वर्षी तिचा संसार सुरू होत नाही. तो कदाचित 20व्या वर्षी 25व्या वर्षी केव्हा तरी सुरू होतो. त्याप्रमाणे आपल्याला आज वाटलं की देवामध्ये समाधान आहे म्हणजे लगेचच देव आपल्याला काही सापडणार नाहीये किंवा लगेचच देवाशी आपलं काही नातं जुळणार नाहीये. तर देव हा आपल्या जगण्याचा विषय पाहिजे. आपल्या जगण्याचा विषय संसार नसावा. परमार्थामध्ये आलेल्यांसाठी सांगते. तुम्ही परमार्थात आलेले नसले तर माझं तुमचं जुळणार नाही. मी आधीपासून सांगतोय. तुमचा विषय परमार्थ असेल तर तुमचा विषय देव पाहिजे. तुमचा विषय जर त्या देवा व्यतिरिक्त काहीतरी असेल तर मी सांगतोय त्याचा तुम्हाला काही उपयोग नाहीये. देव हा माझ्या जगण्याचा विषय पाहिजे. तुम्ही रोज कसं जगता, काय खाता, काय पिता तो निराळा विषय आहे. जसं एखाद्या मनुष्याचा विषय जगण्याचा विषय पैसा असतो मग तो काय बाकीचं सगळं बंद करतो का? सगळं चालूच असतं त्याचं. साधारण माणसं जर कसं जगतो पण कधीही त्याच्याकडे बघितलं तर त्याचं लक्ष कशावर असतं? पैशावर असतं. कायम त्याच्या डोक्यामध्ये काय असतं?
पैसा 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 असं त्याच्या डोक्यात असतं. त्याप्रमाणे आपलं पाहिजे. आपण जगताना काही दिसू देत, पण आतमध्ये काय विषय पाहिजे कायम? देव. देव म्हणजे समाधान, हा आपला विषय पाहिजे. तर हा जर विषय असेल तर आपल्याला पुढचा भाग लक्षात येऊ शकतो, म्हणजे चित्त. तर चित्त जे आहे, हे चित्त नावाचं जे काही आपल्या शरीरामध्ये इंद्रिय आहे, या इंद्रियाविषयी माहिती पाहिजे. तर चित्त आपल्या शरीरामध्ये आहे. कुठे आहे? आपल्या शरीरामध्ये. चित्त जर लक्षात घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? चित्त लक्षात घ्यायचं असेल तर 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्म इंद्रिये यांच्या वाटे जे आपण बाहेर धावत राहतो, म्हणजे 10 विषयांमध्ये आपण जे रात्रंदिवस रममान राहतो, ते थोडं तरी सावरायला पाहिजे. काय करायला पाहिजे? त्याला सावरायला पाहिजे आणि एका जागेवर शांत बसलं पाहिजे, स्थिर झालं पाहिजे. कारण आपली धाव जी आहे ती कशी असते? या 10 इंद्रिया वाटे सदैव आपण धावत राहतो बाहेर. काहीतरी करून याला थांबवलं पाहिजे, तर आपल्याला चित्त शरीरातलं लक्षात येऊ शकतं. तर शरीरामध्ये चित्त नावाचा जो अवयव आहे तो आतमध्ये आहे. तो काही बाहेर शरीराला कुठे चिटकवलेला दिसत नाही. तो आतमध्ये असल्यामुळे, तो आंतरिक विषय असल्यामुळे आपल्याला डोळे मिटून शांत बसावं लागेल, आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. झोपल्यावर चित्त लक्षात येत नाही. म्हणजे जाग असताना आपल्याला आपल्या आतमध्ये बघता आलं पाहिजे. जागा असताना आपण आपल्या आतमध्ये बघू तर आपल्याला चित्त लक्षात येऊ शकतं. पण जागा असताना नुसती धावपळ करत राहिला तर चित्तावर लक्ष जात नाही. जागा असताना नुसता धावत राहिला आणि जेव्हा थकला तेव्हा झोपला, उठला तेव्हापासून पुन्हा धावत राहिला आणि परत थकला की झोपला, असं अख्खं आयुष्य जातं. म्हणजे आपल्या आतमध्ये बघायला आपल्याला वेळ मिळत नाही. आणि चित्त कुठे आहे? आतमध्ये आहे. चित्त आतमध्ये धावत राहतो सदैव बाहेर. मग स्वतःकडे बघायला वेळ जात नाही, म्हणजे चित्ताकडे बघायला वेळ जात नाही. तर हे जे चित्त आहे, या चित्ताचा उपयोग भगवंताच्या प्राप्तीसाठी होतो. चित्त जे आहे, हे चित्त भगवंत साठवण्यासाठी उपयोगाला येतं. चित्तामध्ये समाधान पाहिजे, म्हणजे चित्तामध्ये चिद पाहिजे. चिद हे भगवंताचं लक्षण आहे, ज्ञान हे भगवंताचं लक्षण आहे. तर चिद मध्ये काय पाहिजे? भगवंत. चिद मध्ये भगवंत आपल्याला साठवला पाहिजे. तर चिद म्हणजे काय? असा अवयव की ज्या ठिकाणी आपले अनंत जन्माचे संस्कार साठवलेले आहेत. चिद म्हणजे काय? अनंत जन्मांचे संस्कार ज्या ठिकाणी साठवली ती जागा म्हणजे चिद आहे. तिथून जे बाहेर पडतं स्फुरत, तिथून सगळं स्फुरतं. आणि मग ते स्फुरल्यानंतर त्याच चिदला नाव येतं अंतःकरण. आणि तेच संकल्पाविकल्पात्मक झालं की त्याला नाव येतं मन. तेच निश्चयात्मक झालं की त्याला नाव येतं बुद्धी. त्याच्यावरच अहम धरला की त्याला अहंकार येतं. त्यामुळे चिदच पुढे असं परिणाम पावतो. म्हणून जे काही बाहेर पडतंय कुठून? आतमधून, ते जिथून बाहेर पडतं ते ठिकाण चिद आहे. ते काय? ते ठिकाण चिद आहे, जिथून बाहेर पडतंय सगळं. कारण आपल्या मनात आपण म्हणतो माझ्या मनात असं आलं म्हणून मी असं केलं. तर ते जे बाहेर आलं, जिथून कुठून आलं, मग ते काही असो, चांगलं असो वाईट असो, काही जे बाहेर पडतंय ते सगळं जे आहे ते चिद नावाच्या अवयवातून बाहेर पडतं. आपल्या शरीरामध्ये चिद नावाचा जो अवयव आहे त्याच्यातून हे सगळं बाहेर पडतंय. मग तिथे जर तो भगवंत आला तर काय होईल? त्या सगळ्या बाहेर येणाऱ्याला त्या भगवंताचा स्पर्श राहील. काय होईल? सगळ्याला काय होणार आहे? भगवंताचा स्पर्श राहील. जिथून बाहेर पडतंय त्याच्यामध्ये जर तो भगवंत जर येऊन बसला तर त्याला सगळ्याला भगवंताचा स्पर्श होईल. फक्त तिथे येऊन तो काय झाला पाहिजे? बसला पाहिजे. पाण्याचा मोठा एक हौद आहे, म्हणजे आपली पाण्याची टाकी आहे. आता त्याच्यात सगळं पाणी आहे, पण समजा त्याच्यामध्ये जर लाल रंग येऊन बसला, लाल रंग येऊन पडला, तर पाणी जे बाहेर पडणार आहे आता ते कसलं असणार आहे? ते लाल असणार आहे. ते कसलं असणार आहे? कारण साठवण्याची जागा काय आहे? हौद आहे. साठवण्याची जागा तो हौद आहे किंवा पिंप आहे. त्याच्यात पाणी साठवलं, पण आता बाहेर पडणारं पाणी कसं असणार हे कशावर अवलंबून आहे? त्याच्यात लाल रंग टाकला तर लाल पाणी बाहेर पडेल, काहीतरी गाळ पडला तर गढूळ पाणी बाहेर पडेल, तुरटी फिरवली तर स्वच्छ पाणी बाहेर पडेल.
म्हणजे त्याच्यातून काय बाहेर पडायचं हे कशावर अवलंबून आहे, त्याच्यात काय पडतंय त्याच्यावर आहे. तसं या चित्त नावाच्या अवयवामध्ये काय पडतंय याच्यानुसार त्याच्यातून बाहेर पडणाऱ्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. मग त्या पिंपाचा तो जो कॉक आहे तो फिरवला की बाहेर येणारं पाणी जर आतमध्ये लाल रंग टाकले असेल तर लालच पडणार. आतमध्ये जर गढूळ काहीतरी घाण टाकली असेल, माती टाकली असेल तर गढूळच पाणी बाहेर पडणार, त्याच्यात बदल नाही होत. म्हणून चित्तात काय आहे त्याच्यानुसार पुढे सगळं बाहेर पडतं. म्हणजे चित्तामध्ये जे असेल तेच पुढे मनात येतं, तेच पुढे बुद्धीवर, तेच पुढे अहंकारावर, तेच पुढे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण आणि हा देह, आणि तेच पुढे या जगामध्ये चालत असतं. मग चित्तामध्ये जर तो देव येऊन बसला तर त्याचा स्पर्श त्या सगळ्याला झाल्यामुळे होईल काय, मग ते चांगलं का वाईट, असं का तसं, असं काही राहणार नाही. कारण त्याला प्रत्येकाला स्पर्श कशाचा आहे, देवाचा स्पर्श आहे. म्हणून देवानी ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हटलेलं आहे की तुझे पाप पुण्य मीच होईल. कधी होईल, जर तू मला चित्तात ठेवशील तर. तू मला चित्तात ठेवशील तर तुझं सगळं मीच होईल. तसं करावं लागेल ना. मग त्याला चांगलं वाईट, पाप पुण्य, शुभ अशुभ असं काही राहणार नाही. ते नाही का, ते राहणार, पण त्याच्यासाठी ते राहणार नाही, कारण त्याच्यात संबंध त्याचा कशाशी आहे, त्या देवाशी संबंध आहे म्हणून. असो, पण हे असं एकदम होऊ शकत नाही. म्हणजे जेवढा किती वेळ त्या चित्तामध्ये तो भगवंत राहतो त्याच्यावर आहे. थोडा वेळ राहिला तर तेवढाच वेळ तसं होईल. जितका वेळ चित्तामध्ये भगवंत, तेवढ्या वेळेपुरतीच्या ज्या वृत्ती असतील, तेवढ्या वेळेपुरतीचं जे काही बाहेर पडतंय तेवढंच भगवत रूप राहील. म्हणजे त्याला काय, त्याला परिच्छिन्नता आहे. त्याला काय, परिच्छिन्नता आहे. ते अवच्छिन्न नाहीये, त्याला परिच्छिन्नता आहे. त्याला परिच्छिन्न न राहून देण्यासाठी काहीतरी करावं लागेल. त्याला परिच्छिन्न न ठेवण्यासाठी काहीतरी करावं लागेल. म्हणजे सतत त्याला तिथे ठेवायचंय. कोणाला, भगवंताला. तसं भगवंताला सतत जर तिथे ठेवायचंय तर मागच्या वेळेस आपण असा विचार केलाय की ज्याच्यात त्याला ठेवायचंय ते चित्त परिच्छिन्न नको. भांड जर गळकं असेल तर त्याच्यामध्ये पाणी कायम राहू शकत नाही. पाणी जर त्याच्यात कायम ठेवायचं असेल तर भांड कसं पाहिजे, गळकं नको. तसं चित्त जे आहे ते चित्तामध्ये काय ठेवायचंय याच्यानुसार आपल्याला ते ठरवावं लागेल. चित्तामध्ये जर भगवंत ठेवायचं असेल तर तशाच पद्धतीचं चित्त तयार व्हायला पाहिजे. चित्तामध्ये भगवंत साठवण्याची ऐपत नसेल तर चित्तामध्ये भगवंत राहील का. जगामध्ये कुठलीही गोष्ट कुठे काय राहणार हे ठरलेलं असतं. कुठेही काहीही राहत नाही. प्रत्येक ठिकाण, कोणाचंही ठिकाण जगात ठरलेलं आहे. कुठलीही गोष्ट कुठेही राहत नाही. मासा कुठे राहतो, पाण्यात राहतो. माशाला जर तुम्ही पाण्याच्या बाहेर काढलं तर तो जगू शकत नाही. म्हणजे माशासाठी पाणी ही काय आहे, त्याची जीवन आहे, त्याचं जगण्याची जागा आहे. आणि आपण जर पाण्यात जाऊन बसलो तर आपण जगू शकत नाही. आपण जगू शकत नाही. म्हणजे जलचर प्राणी जलामध्ये राहतो, भूचर प्राणी जमिनीवर राहतो, उभयचर प्राणी दोन्हीकडे राहू शकतो, खेचर असेल तर आकाशात राहतो. म्हणजे जशा प्रकारचा जीव असेल त्याला तशी तशी जागा असते. बरोबर का नाही. प्रत्येक वस्तूची जागा ठरलेली आहे. कुत्र्याची जागा ठरलेली आहे, मांजराची जागा ठरलेली आहे, हिंस्त्र पशुची जागा ठरलेली आहे, सापाची जागा ठरलेली आहे, किड्या मकोड्यांची जागा ठरलेली आहे. ज्या दुर्गंधीमध्ये किड्याची जागा असेल त्या दुर्गंधीमधून जर त्या किड्याला बाहेर काढलं, तुम्ही म्हटलं नाही आता मी ह्याला चांगल्या स्वच्छ ठिकाणी ठेवतो, तर तुम्ही त्या दुर्गंधीमध्ये जगू शकणाऱ्या किड्याला सुगंधित ठिकाणी ठेवलं तर ते मरून जाईल. काय होईल, ज्या किड्याचं जीवन कुठे आहे, दुर्गंधीमध्ये आहे, त्यांचं जीवन आहे ते. म्हणजे गटारातले किडे असेल त्याला जर तुम्ही म्हटलं नाही आता तुम्ही दयाळू आहेत आणि म्हणून तुम्ही गटारातला किडा बाहेर काढला आणि कुठे ठेवला, सुगंधित ठिकाणी ठेवला, तर तो जगेल का, तो जगू शकत नाही. कारण त्याचं ते जीवन नाहीये. म्हणून तुम्हाला आवडतं म्हणून तुम्ही त्याला काही दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवू शकत नाही.
देवादिकांची जागा स्वर्ग आहे, यक्ष राक्षस किंवा नीच जीवांची जागा नरक आहे, मध्यम स्थितीमध्ये असलेल्या जीवांची जागा मृत्यूलोक आहे. तर अशा प्रकारे प्रत्येकाची जागा काय असते, ठरलेली असते. त्याच्या अधिकारानुरूप तो त्या ठिकाणी राहत असतो. तशी जागा तिथे तयार झाली की आपोआप तिथे लोक त्या प्रमाणाचे जीव येऊन राहतात. जसं जंगल आहे, मग जंगलामध्ये माणसं राहतात का, राहत नाही. आपोआप हिंस्त्र पशु तिथे येऊन राहतात. आता जंगल तोडले, आता तिथे हिंस्त्र पशु राहतील का? जंगल तोडली तर हिंस्त्र पशु तिथे राहतील का? काय होईल? तिथे माणसं येऊन राहतील. काय होईल? तिथे माणसं येऊन राहतील. पूर्वी इथे बाणेरमध्ये खूप झाडं होती, इथे माणसं होती का तेवढी? मग नव्हती. आता इथली सगळी झाडं तोडली. आता काही थोडीफार नावाला शो साठी झाडं आहेत काही. आता इथे काय दिसतंय तुम्हाला बाणेरमध्ये? सगळीकडे आता सगळीकडे बिल्डिंग दिसत आहेत. म्हणजे आता इथे किती माणसं आहेत आणि पूर्वी इथे किती माणसं होती? झाडं तोडली म्हणून माणसं आली, झाडं तोडली म्हणून बिल्डिंग बांधता आल्या, बिल्डिंग बांधल्या म्हणून माणसं राहायला आली. म्हणजे जागेचं काय झालं, जशी जागा तशी त्या प्रकारचे जीव येऊन राहिले. अलग लक्षात. ज्या ठिकाणी जे जीव राहतात त्यांना तशी परिस्थिती निर्माण झाली की तिथे येऊन राहतात. तुम्ही पक्ष्यांचं सुद्धा बघा. पक्षी जे आहेत हे स्थलांतर करतात, मग त्यांची जिथे जागा असते तिथे ते जातात. मग काही पक्षी एका देशातून दुसऱ्या देशात पण जातात. मग उन्हाळ्यात ते वेगळ्या ठिकाणी राहतात, हिवाळ्यात वेगळ्या ठिकाणी राहतात, पावसाळ्यात वेगळ्या ठिकाणी राहतात. माणसांमध्ये बघा, जे लोक परमार्थिक असतात आणि ज्यांना परमार्थ करायचा असतो तो चातुर्मास आले की पंढरपुरात जाऊन राहतात. काही साधू संत असतात ते सुद्धा चातुर्मास आले की एका विशिष्ट ठिकाणी जाऊन राहतात. म्हणजे प्रत्येकाची जागा त्या काळानुसार त्याच्या अवस्थेनुसार तशी बदलली जाते. म्हणजे प्रत्येक जागेमध्ये काय राहणार हे ठरलेलं असतं. आता तुम्ही इथे सगळं नीटनेटकं स्वच्छ ठेवलं तर इथे किडे येऊन राहतील का? तुम्ही एकदम जागा नीटनेटकी स्वच्छ करून ठेवली, तिथे किडे मोकळे येऊन राहतील का? राहणार नाही. म्हणजे एकदम दुर्गंधीतले किडे वगैरे राहतील का? पण तुम्ही तुमचं सगळे सडलेलं अन्न वगैरे सगळं इथे टाकून दिलं तर काय होईल? समजा तुमचं इथं हॉल आहे, आता इथे काही किडे मोकळे असे दिसतात का? नाही दिसत. पण इथे समजा हॉलमध्ये तुम्ही सडलेलं अन्न वगैरे सगळं ठेवलं तर काय होईल? आपोआपच किडे वगैरे येऊन तिथे राहतील, कारण त्यांना ती जागा झाली तयार. तर कुठल्या जागेत काय राहायचं हे ठरलेलं असतं. तर किडे त्याच्या जागेत राहतात, माणसं त्याच्या जागेत राहतात, त्या अवस्थेची माणसं त्याच्या जागेत जाऊन राहतात. प्रत्येकाच्या अवस्थेनुसार मनुष्य त्या ठिकाणी जाऊन राहतो. आळंदीत कोणी जात नाही, मुंबईत कोणी जात नाही. ज्याची अवस्था मुंबईत जाण्यासारखी तो मुंबईत जातो, ज्याची अवस्था पंढरपुरात जाण्यासारखी आहे तो पंढरपुरात जातो. कोणी पंढरपुरात जात नाही. कोणी काही विठ्ठलाच्या दर्शनाला जाणार आहे का? त्याचा तसतसा अधिकार आला तर तो तिथे जातो. तर अशा प्रकारे त्या जागेवर कोण पोहोचणार त्या जागेनुसार ठरतं, ते जागेत काय झाला तो. तसं चित्त नावाचा अवयव जो आहे, ह्या चित्तामध्ये देव येऊन का राहील, चित्तामध्ये देवाने का राहावं, आपल्या चित्तात येऊन देवाने का राहावं, काय आपल्या चित्तामध्ये असं की जिथे देव येऊन राहील. समजा देव असला कुठे, आता देवाचा प्रश्न आहे आपल्याला, आधीच मोठा प्रश्न निर्माण झाला, तो देवाचा प्रश्न आहे आपल्याकडे. समजा तुम्ही देवाच्या नादी लागायचं ठरवलं तर देव जो आहे हा देव आपल्या चित्तात येऊन का राहील, का राहावं त्याने, त्या देवाला राहण्यासाठी ती जागा आहे का? आपल्या घरामध्ये इथं जर आपण कचरा करून ठेवला, सगळं कुचकं सडकं मडकं अन्न जर साठवून ठेवलं तर तिथे कोण येऊन राहणार? किडे मोकळे येऊन राहणार, कारण तुम्ही तशी व्यवस्था केली. तुम्ही सगळं नीटनेटकं छान व्यवस्थित करून ठेवलं तर माणसं येतील, छान वाटतं सगळ्यांना, पण असं होईल आहे की नाही? म्हणजे कुठे कोणी येऊन राहणार हे कसं ठरतं? ते जागेनुसार ठरतं. तसं चित्तामध्ये कोण येऊन राहतंय, कोण राहतं चित्तामध्ये? आपल्या चित्तात काय राहतं? आपल्या चित्तात काय आहे नक्की? देव नाहीये हे नक्की आहे. काय नाहीये? म्हणजे समाधान नाहीये आपल्या चित्तामध्ये. काय नाहीये? म्हणून तुकोबाला सांगावं लागलंय की समाधान असू देत बाबा. पण समाधान कसं होईल? समाधान होणार नाही ना, कारण आपल्या चित्तामध्ये समाधान हा देवासाठी शब्द आहे. तर चित्त जे आहे ह्या चित्तामध्ये जी नको ती गोष्ट आहे ती दूर करावी लागेल पाहिजे. ही समाधी जरी मध्यम असली सोपी नाही तशी पाहिलं तर, पण चित्तामध्ये नको ते काय करावं लागेल? पहिलं काढावं लागेल. काय गोष्ट आहे आपल्या चित्तामध्ये जी नको ती आहे
हे कोणाला शोधावं लागेल? आपल्याला शोधावं लागेल. आपल्याला शोधावं लागेल की आपल्या चित्तामध्ये जे चाललंय सगळं, कारण सगळं काही जे चालतं ते कुठून सुरू होतं? सगळ्याचं उगमस्थान काय आहे? चित्त आहे. आपलं जे काही सुरू आहे त्या सगळ्याचं उगमस्थान काय? चित्त आहे. चित्त नावाचं आपल्या शरीरामध्ये अवयव तो आपलं उगमस्थान आहे सगळ्या गोष्टींचं. कारण चित्तामधून आपल्याला सुचतं काहीतरी की मी आळंदीला जाणार. हे कुठून येतं? पहिल्यांदा ते जिथून बाहेर येतं त्याला चित्त म्हणतं. आणि मग मन विचार करतं की जायचं का नाही, बुद्धी म्हणते मग जायचं का नाही, अहंकार म्हणतो मग जायचं का नाही. मग जो काही निर्णय होईल त्याप्रमाणे या शरीराला हलवलं जातं, चला आळंदीला जायचंय. मग हे शरीर हलतं. तिथपर्यंत हे शरीर हलत नाही. म्हणजे ह्या शरीराची हालचाल होण्यासाठी मुळात सिग्नल कुठून आलाय? चित्तातून आलेला आहे. चित्तातून सुरू झालंय ते सगळं. म्हणून ही चित्त नावाची जागा आहे. त्या चित्तामध्ये आहे काय आपल्या नक्की? काय आहे कसं कळावं? कोणाच्या चित्तात काय आहे कसं कळतं? लगेच कळतं. आळंदीला जाणाऱ्या माणसाच्या चित्तात काय आहे? एखादा मनुष्य आळंदीला गेला, त्याच्या चित्तात काय आहे? बरं, ते एकदा चुकून गेला, मित्र घेऊन गेला म्हणून गेला तर ठीक आहे. पण समजा जर एखादा दर महिन्यालाच आळंदीला जात असेल, एखादा दर महिन्याला जर पंढरीला जात असेल तर त्याच्या चित्तात काय आहे? काय आहे चित्तामध्ये? दर महिन्याला जर पंढरपूरला एखादा माणूस जात असेल तर त्याच्या चित्तात काय आहे? पंढरपूरचा विठोबा आहे का नाही? म्हणजे त्याच्या चित्तात ते पंढरपूरचा विठोबाचा विषय तयार झाला म्हणून तो पंढरपूरला पळतो. पण एखादा मनुष्य दर महिन्याला मुंबईला जातो तर त्याच्या चित्तात पंढरपूरचा विठोबा आहे असं म्हणता येईल का? म्हणता नाही येणार. म्हणजे चित्तात काय हे कशावरून कळतं? त्याच्या वागण्यावरून कळतं. कशावरून कळतं? वागण्यावरून कळतं. आता पंढरपूरला जाऊन तो खरंच विठोबाचं दर्शन घेतो का फक्त गंमत म्हणून पिकनिकला जाऊन येतो? हा पण निराळा विषय आहे. आता काही काही लोक तीर्थयात्रेला जातात, पण तीर्थयात्रेला जाऊन खरंच तीर्थयात्रेला जातात का फक्त गंमत म्हणून फिरायला मिळते म्हणून जातात? आता त्याच्या चित्तात जसं असतं तसंच जातो तो. म्हणजे पंढरपूरला जाणारा मनुष्य पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जाणार असेल तर तो विठोबाच्या दर्शनासाठी जाईल. मग समजा विठोबाचे दर्शन हेच त्याचा जर हेतू असेल तर तो 2 तास का 5 तास रांगेत राहिला ह्याचं त्याला काही घेणं देणं नाही राहणार. पण ज्याच्या मनामध्ये म्हणजे ज्याच्या चित्तामध्ये विठ्ठलाविषयी जास्त काही एवढं हे नसेल तो म्हणतो जाऊ दे, गर्दी आहे, कशाला जायचं. तो काय करतो? तो म्हणतो कळस दर्शन झालं तेवढं, चला घरी. कारण त्याच्या डोक्यामध्ये त्याच्या चित्तामध्ये काय नाहीये? विठोबा तेवढ्या प्रमाणात नाहीये. त्याला कळस जरी दिसला तरी चालतंय. त्याच्या डोक्यात काय आहे? सोप्या भाषेत त्याच्या डोक्यात काय आहे आणि खरं म्हणजे चित्तात काय आहे? त्याच्या चित्तात काय आहे? चित्तात खरा विठोबा नाहीये. खरा जर चित्तात विठोबा असेल तर तो 2 तास काय 10 तास पण रांगेत थांबतो आणि दर्शन घेतल्यावर निघतो बाहेर. कारण त्याच्या चित्तात काय? तसं आपल्या चित्तामध्ये खरा देव जर असेल तर जिथपर्यंत देव चित्तात येत नाही तिथपर्यंत आपण शांत बसू का? बसणार नाही ना तिथपर्यंत शांत. तर चित्त जे आहे हे देवाला साठवण्याची जागा आहे. काय? पण आपल्या चित्तात आहे काय हे आपल्याला शोधावं लागेल. कारण जिथपर्यंत तुम्ही ती जागा खाली करणार नाही तिथपर्यंत तिथे दुसरं काहीतरी भरता येणार नाही. तुम्ही म्हणाल देवाला जागा द्यायला आपल्याला देवाला जागा लागणार ना. देवाला राहण्यासाठी जागा द्यावी लागेल ना. तुम्ही मला म्हटले आमच्या घरी येऊन राहा आणि मी तुमच्या घरी आलो तुमच्या घरात कुठंच जागा नाही आणि तुम्ही म्हटले राहा, पण मग मला प्रश्न पडणार की मी राहू कुठं? कारण तुमच्या घरात समजा जागाच नसेल तर मी राहणार कुठं? तुम्ही म्हटले की नाही ह्या बेडरूम मध्ये आमची 2 माणसं आहेत, ह्या बेडरूम मध्ये 2 माणसं आहेत, ह्या हॉलमध्ये 4 माणसं आहेत, इकडे किचन मध्ये पण आमची 2 माणसं झोपतात, देवघरातही 1 माणूस झोपतो, तिकडे पडवीला सुद्धा 1 माणूस झोपतो, पण तुम्ही आमच्याकडे राहा. तर मग मी तुम्हाला काय विचारणार? तुमच्या सगळ्याच खोल्यांमध्ये जर माणसं राहतात तर मी कुठं राहू? हाऊस तुम्हाला फार आहे हो मला घरी घेऊन यायची, पण मी राहू कुठे? तसं आपल्याला देवाची हाऊस खूप आहे, देवदेव करायची हाऊस खूप आहे, देव पाहिजे, पण देवाला बसायला देवाला उभं राहायला तरी जागा चित्तात आहे का? देव जो आहे देव राहणार कुठं? तो काय हातावर उभा करणार त्याला? देव काय हातावर उभा राहतो? देव डोक्यावर उभा राहतो? देव राहणार कुठे उभा? देवाला जागा कुठे आपल्या शरीरामध्ये? तर देवाला जागा जी आहे ती आहे पहिलं ठिकाण आहे
स्थूल शरीर देवाला जागा नाही, हे कुठेही शास्त्रात सांगितलं नाही की स्थूल शरीरावर देवाला कुठे जागा आहे. सूक्ष्म शरीरात देवाला जागा चित्तात सांगितलेली आहे, कारण शरीरात देवाला जागा हृदयात सांगितलेली आहे. त्यामुळे चित्त नावाचा जो अवयव आहे तो देवासाठी जरी असेल तर चित्त काय करायला पाहिजे, पहिल्यांदा रिकामं करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? किती रिकामं करायला पाहिजे? किती रिकामं करायला पाहिजे? चित्त किती रिकामं करायला पाहिजे? थोडीफार तरी त्याला जागा द्यायला पाहिजे. पण तुम्ही चित्तात बघा, आपल्याकडे थोडीफार तरी जागा आहे का? जागा झाल्यापासून झोपेपर्यंत आपल्या चित्तामध्ये नको नको त्या गोष्टी आहेत. चित्तामध्ये काय आहे? देव सोडून आपल्या चित्तामध्ये भरपूर काय आहे. देवाला आपल्या जागा नाही, आणि असली तर थोड्या वेळासाठी असते, ती काही उपयोगाची नसते. म्हणजे पाहुण्यांना जसे आपण थोड्या वेळासाठी आपल्या घरात जागा देतो, तसं देवाला आपण पाहुण्यासारखी जागा देतो. आपल्या घरी पाहुणा आला तर कसं असतं? हा, या, छान, कसे आहेत, बरे आहेत का, बरं आहेत, या, चहा प्या, बसा. आपण जागा देतो त्याला. किती वेळ जागा असते ती? पाहुण्याला आपण जागा किती वेळ देतो? काही वेळ देतो. देत नाही का जागा? देतो. फारच आवडला पाहुणा तर म्हणतो चल घर बघ, मग बघ ही बेडरूम आहे, हे किचन आहे, हे अमकं आहे, तमकं आहे, सगळं त्याला दाखवतो. तोही जरा जास्त गमतीचा असेल, त्यालाही बरं वाटतं, आपल्यालाही बरं वाटतं, म्हणून तो जरा वेळ गॅलरीत तुमच्यासोबत बसतो. बेडरूम मध्ये पण 2 स्त्रिया असल्या तर एकमेकाला साड्या दाखवत, बाकीचं काय काय दाखवत बसतात 1-2 तास. म्हणजे याचा अर्थ ते काय कायमचं त्यांना घर जागा देतात काय? नाही देत. तसं आपण देवाला कायमची जागा देत नाही. फक्त सकाळी पूजा करताना पाहुण्यासारखी देवाला जागा देतो. म्हणजे उदबत्ती ओवाळताना किंवा नमस्कार करताना देवाला कशी जागा देतो आपण चित्तामध्ये? कशी जागा देतो? पाहुण्यासारखी जागा देतो. कायमची जागा देत नाही त्याला. म्हणजे देव आपल्या लोकांना त्याच्यात आपण खूप देवाच्या नादी लागलो असं वाटतं. देवासाठी आपण खूप काहीतरी करतोय असं वाटतं. परमनंट जागा नाही. काय नाहीये आपल्या चित्तामध्ये देवाला कायमची जागा, सतत जागा नाहीये. किती वेळापुरती आहे? हा, रोज सकाळी 10 मिनिट आम्ही देवपूजा करतो, तेवढी जागा आहे देवाला. मग ती कशी आहे? ती कारण उरलेल्या नंतरच्या वेळेत तो काय करतो? बऱ्याच वेळा तर देवपूजा करताना सुद्धा पोराचं काय व्हायचं, पोरीचं काय व्हायचं, नातवंडाचं काय व्हायचं, ह्याचं काय व्हायचं, पैशाचं काय व्हायचं, त्याचं काय व्हायचं, आपल्या चित्तातून हे निघत नाही. आपल्या चित्तामध्ये काय भरलेलं आहे? तुकोबाने सांगितलेलं आहे, नको नको मना गुंतू मायाजाळी. मायाजाळ अख्खं भरलेलं आहे. माता पिता बंधू बहिणी इष्ट मित्र सज्जन सखे, है ना, हे सगळं भरलेलं आहे. आपल्या चित्तात काय भरलेलं आहे? यांच्याशिवाय आपल्या चित्तात काही नाही. पूजा करताना सुद्धा बरेच लोकांना तेच आठवतं. म्हणून पूजा करताना लोक हे विचार करतात, पोरीचं लवकर लग्न होऊ दे, लग्न झालं असेल तिला पोरगाच होऊ दे, असं बरंच काय 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 सुचतं. आणि ज्यांची मुलं झाली, म्हणजे ज्यांना मुलं झाली त्यांना मुलं झाली, आता इथे तरी म्हातारा गप बसतंय का? त्याच्यानंतर त्यांच्या मुलाला मुलं होऊ दे याची काळजी लागते म्हाताऱ्यांना. इतकी परिस्थिती वाईट. म्हणजे चित्तात काय आपल्या, म्हणजे नातूच्या पुढं पणतू, म्हणजे पणतू झाला पाहिजे. चित्तात काय आहे? देवाला कुठे जागा आहे? कधी देवाला जागा देणार आहे? मनुष्य जन्मामध्ये फक्त देवाला जागा देता येते. चित्त जे आहे हे चित्तामध्ये फक्त मनुष्य देहामध्ये जागा देता येते, असं शास्त्र सांगतो, असं साधू संत सांगतात. आपण करतो काय? देवाला तुम्ही जागा देत नाही असं नाहीये, पण किती वेळापुरती जागा देता? कायमची जागा, सतत जागा देऊ शकता का? नाही. खूप दयाळू असाल तुम्ही, खूपच तुमचं चांगला गोतावळ्याशी संबंध असेल तर तुम्ही पाहुण्यांना किती वेळा जागा द्याल? तुमच्याकडे पाहुणा दर आठवड्याला जरी आला तरी तुम्ही त्याला चहा पाजाल, तुम्ही जर चांगले दयाळून चांगले असाल तर. व्यवहारामध्ये पाहुण्याला आपण किती सहन करतो? व्यवहारामध्ये पाहुण्याला किती वेळ सहन करतो? ते माणसांवर अवलंबून असतं. काही काही ठिकाणी पाहुणा जर 1 वर्षांनी जरी आला तरी लोकांची नाकं जरा हे होतात, आला बाबा आता, असं होतं. आणि काही काही माणसं अशी असतात की आठवड्याला जरी पाहुणा आला तरी त्याला या बसा बसा, चहा प्या, जेवण करा, जा, असं काही नाही वाटत, विशेष नाही वाटत, असं असतं. तर काही काही ठिकाणी पाहुण्यांच्या व्यवस्था, पाहुण्यांची सोय ते आठवड्याला सुद्धा करू शकतात. पण मला असं माहित नाहीये, असा एकही माणूस नसेल की ज्याने पाहुण्याला सततचीच जागा देऊन टाकली आहे का? कोण? तुमचा किती प्रिय पाहुणा असेल, जावई सोडून, तुमचा किती प्रिय पाहुणा असला
तरी सुद्धा तुम्ही त्याला सततची जागा देणार नाही, जावायला देणार, कारण तिथे ते वेगळं गोष्ट आहे, गडबड आहे वेगळी. त्यामुळे तर सततची जागा आपण पाहुण्याला देत नाही. तसं आपण देवाला जर सतत आपल्या चित्तामध्ये ठेवू शकत नाही तर देव कशासारखा झाला? पाहुण्यासारखा. ये खा पी आपला आणि निघ. देवासाठी आपलं रिलेशन काय आहे, नातं काय त्याचं आपलं? म्हणजे आपण जो काही परमार्थ करतो हा देवाशी पाहुण्यासारखा परमार्थ आहे. आपला परमार्थ कसा आहे? पाहुण्यासारखा परमार्थ आहे. चित्तामध्ये देवाला सततची जागा नाही, सतत जागा नाही. आणि उलट जेव्हा जागा देतो तेव्हा सुद्धा वेगळाच विषय असतो. शक्यतो तुमच्या घरात पाहुणे आल्यानंतर तुम्ही पाहुण्याशी काय बोलता, काय बोलायला पाहिजे? पाहुणे घरात आले, आपण पाहुण्याशी काय बोलायला पाहिजे, काय विषय असला पाहिजे आपला? शक्यतो आपला काय विषय असतो? आपण आला की कशा आहेत, बरे आहेत, छान आहेत, चहा प्या वगैरे असं होतं. आणि नीटनेटकं छान छान गोष्टी येतात, मग तो निघून जातो, बरं वाटतं आहे की नाही? पण समजा मी तुमच्याकडे पाहुणा आहे असं धरा, आणि मी रोज आल्यानंतर तुमच्याकडे सारखा वैतागाच्याच गोष्टी करत असेल. म्हणजे एखादा पाहुणाला रोज जेव्हा आला तेव्हा सारखा तुमच्या डोक्याला त्रासच. काय झालं? तुमच्याकडे आल्यानंतर मी काय देत असेल तुमच्या डोक्याला? सारखा तुमच्या डोक्याला त्रासच देत असेल. तुम्हाला वाटेल का मी दररोज यावं? तुम्ही मी येणार हे कळलं तरी लॉक लावून पडून जाल, आहे की नाही? असंच ना, काही लोकांना आपल्याला जर कळलं की तो येणार आहे, तू येऊ नको, आम्ही इकडे चाललोय, गावाला चाललोय, ह्याला चाललोय, असं सांगतात का नाही? असं होतं ना. म्हणजे ज्या माणसामुळे, ज्या पाहुण्यामुळे आपल्याला त्रासदायक असतं, वैताग असतो, त्या पाहुण्यांना आपण येऊ देत नाही. मला बोलवता का तुम्ही घरी? सांगा, कोणी बोलत का मला? ज्या पाहुण्यांमुळे काय होतं, त्रासदायक असतं, त्या पाहुण्याला आपण बोलवत नाही. म्हणजे साधी गोष्ट आहे. सारखं जर वैतागाच्या गोष्टी काढल्या तर कुठलाही पाहुणा ऍक्सेप्ट होत नाही, है ना? वैतागाचं हे साधी गोष्ट आहे. आता हा देव येतो आपल्याकडे, किती वेळेला येतो? सकाळी 10 मिनिटासाठी येतो. म्हणजे देवाला उदबत्ती ओवाळताना, देव धुताना, देवाची सगळेच करताना. आणि त्या काळात सुद्धा जर आपण देवाला सारखंच हे वेगळ्याच गोष्टी ऐकत राहिलो, पंढरपूरला गेलो देवाच्या दर्शनासाठी, आता गेलो थोड्या वेळापुरतं, म्हणजे थोड्या वेळापुरतं चित्तात देव आहे, पण तिथे गेल्यानंतर ह्याच्या आतमध्ये काय चाललंय, ह्याच्या चित्तात काय सुरू आहे? तिथे जातो तरी तेवढ्या वेळापुरतासाठी सारखं गारणंच गाता होतो. कसलं गारणं गातो? काय गारणं गातो? देवाकडे जाऊन देवा व्यतिरिक्त सगळं गातो, देवाकडे जाऊन देवा व्यतिरिक्त सगळं मागतो, देवाकडे जाऊन सगळं मागतो. अशांची संख्या जास्त आहे. देवाकडे जाऊन देवाकडे देवच मागणं, अशांची संख्या कमी आहे. नाही असं नाहीये. म्हणजे मी असे काही वारकरी पाहिलेले आहेत, असे काही उदाहरणं मला माहित आहेत की ज्यांच्या डोक्यामध्ये फक्त एक देव फक्त विषय. म्हणजे माझ्या आजोबांचं उदाहरण जर घेतलं तर मी त्यांचा उत्तरार्ध पाहिलेला आहे. त्यामुळे त्यांना कधी जरी मी भेटलो, कधी त्यांच्याशी बोललो, त्यांच्या डोक्यामध्ये फक्त पांडुरंगा व्यतिरिक्त काहीच कल्पना नाही. सारखं तेच त्यांचं पांडुरंग, बस एवढंच विषय फक्त. ते बाकीचं त्यांच्या सगळ्यासाठी दुय्यम होतं. तर असे असतात काही लोक. तर चित्त जे आहे, हे चित्त, या चित्तामध्ये देवाला जागा असायला पाहिजे असं परमार्थामध्ये सांगणं आहे. साधू संतांचं सांगणं काय? चित्ताला काय, कोणाची जागा दिली पाहिजे? चित्तामध्ये कोणाची जागा आहे? देवाची जागा आहे, असायला पाहिजे. जर देवाला तुम्ही जागा दिली, किती देवाला जागा लागते मला सांगा? देवाला जागा किती लागते? हा तर मोठा प्रश्न झाला त्याला. देवाला जागा किती लागते? देवाला जागा किती लागते? देवाचं मोजमाप करावं लागेल ना. देवाला किती जागा लागते, देवाला जागा किती लागते याचं मोजमाप करावं लागेल. तुकोबाने सांगितलेलं आहे, अणुरेणूनी थोकडा. पण तुम्ही जर तसं म्हणायला लागले तर तुका आकाश आहे एवढा. 2 मापं सांगितलेली आहेत. तुम्ही जर चालूपणा केला तर तो आकाश एवढा आहे, मग तुम्हाला महागात पडेल तो. आणि तुम्ही तयारी दाखवली तर त्याला काहीच जागा नाही लागत. अणुरेणून थोकडा येतो. म्हणजे चित्तामधलं नुसतं एक बिंदू मात्र जरी जागा दिली तरी तो पुरेसा आहे. म्हणजे विषाची ताकद किती असते? विष जे आहे, विष चिमूटभर एवढंसं जरी टाकलं तरी एक मोठ्या पातेलं भर अन्न सगळं काय होतं? विषारी पडून जातं. म्हणजे काही गोष्टीमध्ये, थोड्याशा गोष्टीमध्ये खूप मोठी ताकद असते, बरोबर का नाही? अशी ताकद असते. तशी भगवंतामध्ये किती ताकद आहे? भगवंत तुमचं सर्व जीवन बदलू शकतो एवढीच बिंदू मात्र. पण
पण आपला चालूपणा बघून, आपली लबाडी बघून हा देव बिंदू मात्र नाही एवढा मोठा जरी आपल्या हृदयात येऊन बसला तरी उपयोग होत नाहीये. का तुम्ही जर बघितलं तर आपल्या दिवसातलं बरीचशी वेळ आपण देवाच्या नादी लागल्यासारखे दिसतोय, पण उपयोग काहीच होत नाही ना. कारण की मी तुम्हाला सांगितलं, वारकऱ्यामध्ये, वारकरी मी उदाहरण का घेतो, कारण मी वारकरी आहे म्हणून. पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यामध्ये 90% वारकरी विठोबाकडे जाऊन विठोबा व्यतिरिक्त गोष्टी मागतात. किती लोक? असा माझा अंदाज आहे. 90% वारकरी पंढरपूरला जायची काय गरज? तुम्ही स्वतः सगळे परमार्थ करणारे तसाच धरू, तुम्ही जागा झाल्यापासून झोपेपर्यंत जेव्हा केव्हा देवाच्या नादी लागतात तेव्हा देवाकडे काय मागता हे तुम्ही विचार करा. आपण काय मागतो देवाकडे? आपण फक्त एक गोष्ट मागत नाही, ते म्हणजे देव. देव या देवा व्यतिरिक्त देवाकडे आपण सगळं मागतो, आणि देवा व्यतिरिक्त जेवढं काही मागतो त्या सगळ्यामध्ये सुख आणि दुःख आहे. आणि म्हणून आपल्या चित्तामध्ये काय येतं? मग त्याची काय चूक आहे देवाची? तो कृपाळू आहे. तो कृपाळू असल्यामुळे तो आपल्याला कृपा करतो, कारण आपण तेच मागतो. आपण मागतो ते, आपण ते मागितल्यामुळे आपली त्याची कृपा झाली की आपल्याला तेच मिळतं. कारण फक्त एकमेव गोष्ट अशी आहे देव की जो सुखकारक आहे. सुखरूप एकच गोष्ट आहे जगामध्ये, देव आहे. आनंदरूप समाधान देणारी गोष्ट जगामध्ये फक्त देव असताना आपल्याला वेगळ्या गोष्टीत समाधान वाटतं, आपल्याला वेगळ्या गोष्टीत सुख वाटतं. याच्यात देवाची चूक काय? आणि म्हणून प्रत्येक जण काय नकळत कळतपणे असमाधानी आहे, म्हणजे दुःखी आहे. तर सुख जे आहे किंवा समाधान जे आहे हे चित्तात जर ठेवायचं असेल तर पहिल्यांदा चित्त त्या देवाला ठेवण्यासाठी आपण योग्य केलं पाहिजे. तर देव हा मुळात अपरिच्छिन्न असल्यामुळे आपलं चित्त परिच्छिन्न असून जमत नाही. आणि परिच्छिन्न असणं म्हणजे काय? परिच्छिन्न असणं म्हणजे मर्यादित झालेलं, तुकडे पडलेलं. तुम्ही एक जरी वृत्ती कायम घेऊन जगले चित्तामध्ये तर तुमची परिच्छिन्नता नाहीये. पण असं होत नाही. प्रत्येक क्षणाला आपल्या चित्तामध्ये वेगवेगळं येत राहतं. आपल्या चित्तामध्ये प्रत्येक क्षणाला काय? प्रत्येक क्षणाला वेगवेगळं येत राहतं. म्हणजे आत्ता जे आलं ते पुढच्या क्षणाला नाही, त्याच्या पुढच्या क्षणाला वेगळं, त्याच्या पुढच्या क्षणाला वेगळं, त्याच्या पुढच्या क्षणाला वेगळं. अनंत बुद्धीचे अनंत तरंग, क्षणा पालटे रंग, असा हरिपाठ आहे. हरिपाठातच आहे ना? कुठं लिहिलेलं आहे असं? हरिपाठात लिहिलेलं आहे किंवा अभंग आहे. पण साधू संतांनी म्हटलंय की ही जी वृत्ती आहे किंवा हे जे चित्त आहे ह्याच्यातून जे निघतंय ते प्रत्येक क्षणाला बदलणार आहे, म्हणजे परिच्छिन्न आहे. त्याला तर काही आपल्याला बदलता येणार नाही. म्हणून कमीत कमी काय करावं लागेल? त्याची परिच्छिन्नता कशी कमी करता येईल यावर विचार करावा लागेल. आणि ज्या गोष्टीला आपण धरतो त्याप्रमाणे आपण होत असतो. तुम्ही ज्याचा विचार कराल त्याच्यासारखे व्हाल. भ्रमरीच्या ध्यासे भ्रमरीची होईजे, कीटकत्व जाये पालटोनी, असं ज्ञानदेवांनी म्हटलेलं आहे. तुम्ही कशाचा ध्यास करता त्याच्याप्रमाणे होणार आहे. ज्ञानदेवाने काय सांगितलेलं आहे की तुम्ही कशाचा ध्यास करताय तसं तुमचं आयुष्य होणार, तसं तुम्ही होणार आहात. आणि ध्यास जो असतो तो चित्तात असतो. तुमच्या चित्तामध्ये कशाचा ध्यास आहे? तुम्ही जर असमाधानी असाल तर नक्की ठरवून घ्या की तुम्ही देवाच्या नादी लागलेले नाहीत. आणि जो देवाच्या नादी लागतो तो असमाधानी राहत नाही. जितका जास्त देवाच्या नादी लागतो, देवाच्या नादी लागणं म्हणजे उदबत्ती ओवाळणे नव्हे, चित्त देवात पाहिजे. उदबत्ती ओवाळली काय नाही ओवाळली काय, नाही तर उदबत्ती ओवाळत असतो पण चित्त कुठे असतं? चित्त तो शेजारच्याला शिव्या देत असतो. ह्याचं तर वाटोळच झालं पाहिजे. असं समजा एखादा उदबत्ती ओवाळताना म्हणत असेल तर तो चित्त देवात नाही त्याचं, किंवा नाही दुसऱ्याला नाव ठेवत पण उदबत्ती ओवाळता ओळता म्हणतो माझ्या शेतात चांगलं पीक आलं पाहिजे. मग त्याला पीक कशी घेण्यात नाही, देवाशी काय घेण्यात नाही. उदबत्ती ओवाळताना तो असं म्हणतो असतो मला शांत राहू दे, माझं बरं झालं पाहिजे, मला त्रास नको, माझ्या डोक्याला काही व्याप नको.
असं जर म्हणत असेल तो त्याला देवाशी कुठे घेणं नाही. म्हणजे तो दिसताना जरी देवपूजा करतो तरी मुळात चित्तात त्याचे देव कुठे आहे. म्हणून असा साधक, असा देवभक्त कधीही समाधानी नाही होऊ शकत. कोणीच नाही होत, असं कधीही कोणी झालेलं नाही. ज्याच्या चित्तात देव आहे तो समाधानी होतो. ज्याच्या चित्तामध्ये देवाला जागा आहे तो समाधानी होतो. देव ही समाधानकारक गोष्ट आहे. देवाचं स्वरूपच समाधान आहे. पण ते तेव्हाच आहे जेव्हा आपण त्याला जागा देऊ. आपण जर त्याला जागा द्यायला तयार नाही तर आपण बाकी जे काही देवदेव नावाखाली करतोय हे सगळं थोतांड आहे. ही फसवणूक आहे. कोणाची? जगाची नाही, स्वतःची फसवणूक आहे. म्हणजे मी जर परमार्थ करताना दिसतोय पण मी जर समाधानी चित्तात नसेल तर मी जगाला फसवत नाहीये. मी कोणाला फसवतोय? मी स्वतःला फसवतोय. नाही तर जगाला तर काही दिसतंय, महाराज आहेत, काहीतरी त्यांचं चाललंय, चिंतन सांगतात, पण मी समजा समाधानी नाही आतमध्ये. तर लोकांना वाटतंय परमार्थ करतायत, पण परमार्थ कुठं काय आहे त्याच्यामध्ये? परमार्थ काही नाही, असमाधानी आहे. म्हणून तुम्ही सुद्धा जर ज्ञानेश्वरी वाचताय, आळंदीला जाता, पंढरीला जाता, देवपूजा करता, सगळं करता, पण समाधानी नाही, म्हणजे गडबड काय झालीये? तुम्ही हे सगळं करता, ह्या तुमचे ते तुम्हाला यांत्रिकी झालंय सगळं. ते काय झालंय? कारण तुमच्या आतमध्ये चित्तामध्ये त्याला जागा नाहीये. चित्त तुमचं परिच्छिन्न आहे. काय? चित्त परिच्छिन्न कशाने होतं? ज्या ज्या पदार्थाच्या नादाने लागले त्या त्या पदार्थाप्रमाणे होतं. ही भिंत जी आहे ही परिच्छिन्न आहे का नाही आहे? हे घर परिच्छिन्न आहे का नाहीये? परिच्छिन्न म्हणजे ज्याला नाश होतो. परिच्छिन्न म्हणजे जे देश काल आणि पात्राच्या मर्यादेत आहे त्याला परिच्छिन्न असं म्हणतात. जरा थोडं शास्त्रीय भाषेत सांगतो. जगातली कुठलीही गोष्ट ज्याला देशाची मर्यादा आहे, ज्याला काळाची मर्यादा आहे आणि ज्याला पात्राची मर्यादा आहे तो पदार्थ परिच्छिन्न असतो. परिच्छिन्न कशाला म्हणतात? ज्याला देश काल पात्राची मर्यादा आहे तो पदार्थ परिच्छिन्न आहे. मग या अशा कुठल्याही पदार्थाला तुम्ही जर चिकटले तर तुमचं चित्त परिच्छिन्न होणार. मग कुठलंही बघा, उदाहरणार्थ, आता उदाहरण सांगतो. उदाहरणार्थ हे घर हे परिच्छिन्न आहे की नाही आहे? आहे. का? कारण ह्या घराला नाश होणार आहे कधी ना कधी. आपण असताना होईल किंवा आपण नसताना होईल, पण याचा नाश होणार आहे. म्हणून या घराला जर आपण चिकटलो तर आपलं चित्त परिच्छिन्न होणार. कारण ज्याला आपण चिकटतो त्याचे सगळे गुणधर्म आपल्यात काय होतात? अनुस्यूत होतात. एक आपल्या आतमध्ये येऊन बसतात. ढवळ्या शेजारी बांधला पवळा, वाण नाही पण गुण लागला, असा नियम आहे. त्यामुळे ज्याच्या संगतीत तुम्ही राहाल त्याची संगत तुमच्यावर परिणाम करणारच. म्हणून साधू संघ सांगण्यात आलेला आहे, सत्संग सांगण्यात आलेला आहे. आपण कोणाच्या संगतीत राहतो त्याप्रमाणे सगळं होत असतं. हे जसं आहे, तुम्ही कोणाच्याही संगतीत राहा. तुम्ही रोज जर गायीच्या घोट्यात राहिले तुम्ही गायीसारखे व्हाल. तुम्ही रोज शेतकऱ्यामध्ये राहिले तर शेतकऱ्यासारखे व्हाल. तुम्ही रोज जर मुंबईमध्ये जाऊन राहिले तर मुंबईकरांसारखे होऊन जाल. तुम्ही रोज जर अमेरिकेत जाऊन राहिले तर अमेरिकेतल्या लोकांसारखे व्हाल. तुम्ही आफ्रिकेत राहिले तर आफ्रिकेतल्या लोकांसारखे व्हाल. आपण जिथे राहतो त्याच्याप्रमाणे होतो. जंगलात जर राहिलो तर आपण जंगलासारखे होऊ. बघा तुम्ही, जंगलात आदिवासी लोक राहतात, ते कोणासारखे असतात? ते एकदम सूट बूट घालून वगैरे टाय बांधून येतात, फिरतात का? नाही. ते कसे फिरतात? त्यांच्या अंगावर कपडेच नसतात. आणि आपण त्यांच्यासारखं राहतो का अंगाला पानं लावून? नाही राहत. का? जिथे जसं राहतो तसंच होऊन जातो तो. बरोबर का नाही? आता उदाहरणार्थ आपल्या चित्तामध्ये जे जे पदार्थ बसलेले आहेत पक्के घर करून, त्यांचा विचार करा. कोण कोण घर करून बसलंय? माता पिता, बंधू बहीण, इष्ट मित्र, सज्जन सखा, शेजेची कामीन, हे सगळं काय आहेत आपल्या चित्तामध्ये घर करून बसलेले आहेत. आणि तुकोबाने त्यांना वजा करा, ज्ञानोबाने त्यांना वजा करा असं सांगून ठेवलेलं आहे अभंगांमधून. कारण ते मायाजाळामध्ये त्यांनी टाकलेले आहे. नको नको मना गुंतू मायाजाळी, काळ हाला जवळी ग्रासावया, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामीन दूर आहे, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणिक सोयरी भली भली, तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या. एका चक्रपाणी वाचून आपल्याला कोणी सोडू शकत नाही. हा जर नियम आपल्याला वारकरी संप्रदायाने घालून दिलेला आहे तरी सुद्धा आपण तुकोबाचं ऐकत नाही. फक्त आम्ही वारकरी असं म्हणतो, पण चित्तामध्ये हे सगळं धरून बसलोय. म्हणजे मरायला लागला मनुष्य तरी त्याच्या चित्तात हेच कोणीतरी बसलेत.
जे की तुकोबाने नको धरूनच सांगितलं. पण आम्ही कोण आहोत? वारकरी आहोत. फक्त गळ्यात माळ घातली म्हणून वारकरी आहे. तुकोबाचं ऐकत नाही, ज्ञानोबाचं ऐकत नाही. कारण चित्तामध्ये हे सगळं बसले घर करून. आणि ह्या पदार्थांचा विचार करा. हा एक तरी पदार्थ या 3 गोष्टीने बाधलेला नाही. ज्याची बाधा या कुठल्या पदार्थाला झालेली नाही. देश, काल आणि पात्र यांची बाधा या कोणाला झालेली नाहीये. सगळे काय लागण झालेली आहेत. सगळ्यांना काय झालेली आहे? याची लागण, दूषित आहेत ते सगळे. म्हणजे बायको मरणार आहेच, नवरा मरणार आहेच, की ज्यांना आपण चित्तामध्ये काय करून ठेवलंय? पक्क करून ठेवलंय. आपल्या चित्तामध्ये कोण घर करून बसलंय? बायको किंवा नवरा. हे जे आहेत हे आपल्या चित्तामध्ये इतके पक्के घर करून बसलेत की एक वेळ देव आला तर आपण देवाला म्हणून तुझी काही गरज नाही, मला तुझ्याच कृपेने तर नवरा मिळालाय, तुझ्याच कृपेने तर बायको मिळाली, तुझ्याच कृपेने तर पोरं बाळ झालेत, तुझ्याच कृपेने तर हे संपत्ती आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्याकडे संपत्ती कोणाच्या कृपेने? सांगा मला. तुमच्याकडे जी संपत्ती आहे कोणाची कृपा आहे? म्हणतं ना देवाच्या कृपेने सगळं नीटनेटकं चाललंय. काहीतरी लाज वाटते का? आपण काय बोलतो? कशाला देव तुम्हाला तुमच्यावर असली कृपा करणार आहे? अहो तिकडे अमेरिकेत वगैरे दुसऱ्या देशामध्ये ते कोणी देवाच्या नादी पण लागत नाही. आपल्यापेक्षा जास्त पैसे त्यांच्याकडे. कसला देव कृपा करतोय? देव काय ह्याच्यासाठी बसला इकडे? तो बिल गेट्स कोणाची पूजा करत नाही, जगातला सगळ्यात श्रीमंत मनुष्य. आणि आपण म्हणतो देवाची कृपा झाली, माझं सगळं नीटनेटकं चाललंय. देवाची कृपा झाली तर देव प्राप्त होईल. आणि देव काय तशी कृपा करत नाही की ना, आपल्याला त्याची गरज नाही. आपल्याला कशाची गरज आहे? आपल्याला पैसे पाहिजे. आपलं एकरच वाढवायचे. आपल्याला 5 एकर होती 7 एकर करायची. परत महाराजांनाच विचारायचं, महाराज घेऊ काही 2 एकर अजून? म्हणजे आपल्याला हाऊस कसली आहे? आपल्या देवा व्यतिरिक्त सगळी हाऊस आहे. मग दाखवायचं फक्त जगाला आम्ही परमार्थ करतोय. खरा परमार्थ काही नाही. चित्त परिच्छिन्न गोष्टींनी काय झालेलं आहे? व्यापलेलं आहे. ज्या ज्या गोष्टीच्या नादी हे चित्त लागलं ते सगळं परिच्छिन्न आहे. म्हणजे सगळ्यांचा अंत ठरलेला आहे. कारण काळाच्या सगळे जबड्यात आहे. म्हणून विश्वरूप दर्शनामध्ये 11व्या अध्यायामध्ये भगवंत जेव्हा अर्जुनाला आपलं रूप दाखवतात तेव्हा ते त्याला हे दाखवतात की बाबा बघ, ह्या सगळ्यांना मी गिळतोय. तू ज्याला ज्याला म्हणतोयस की मी याला मारणार नाही, तू ज्याला ज्याला म्हणतोस की मी ह्याचा अंत करणार नाही, हे सगळ्यांना मी गिळणार आहे. तू काही म्हण, तू कर नाही तर नको करू. म्हणजे हे सगळे काळाच्या उदरात जाणार आहेत. काळ त्यांना सगळ्यांना लोपवणार आहे. म्हणजे हे सगळे परिच्छिन्न आहेत. म्हणून ह्यांच्या नादी लागू नका, आईबापाच्या नादी लागू नका, देवाच्या नादी लागा, भलं होईल. आणि आईबापांना म्हणावं तुम्ही पण देवाच्या नादी लागा, तुमचंही भलं होईल. म्हणून आईबापालाही सांगावं काय? देवाच्या नादी लाग. बायकोला सांगावं देवाच्या नादी लाग. नवऱ्याला सांगावं देवाच्या नादी लाग. मुलाबाळांना सांगावं देवाच्या नादी लाग. आता लागतच नसतील तर तुम्ही म्हणाल देव बाजूलाच तू, आम्ही आमचं बरं चाललंय, आहे की नाही? आपण काय म्हणतो? यांना सांगितलं तर ते म्हणतात तुम्ही करताय ना, आमचं जास्त डोकं खाऊ नका, तुम्हाला जे वाटेल ते करा, आम्ही तुम्हाला अडवलंय का? तुम्ही सांगून बघा कोणालाही. तुमच्या मुलांना तुम्हाला खूप वाटतं ना हे आमचे प्रिय लोक आहेत, यांना सांगा की देवाच्या नादी लागा म्हणून. हे तुम्हाला ऐकवतील. हे बघा तुम्ही करताय, आम्ही काय म्हणतो का तुम्हाला वाटेल ते बरं करायचं ते करा. पण तुम्ही जर त्यांच्यासोबत नाही गेलं तर ते बघा काय करतात. म्हणजे तुम्ही जर पंढरपूरला तुमच्या सगळ्या गोतावळ्याला तुम्ही सांगा, सगळ्या दर आठवड्याला नाही दर महिन्याला आपल्याला पंढरपूरला जायचंय असं तुम्ही म्हणा. मुलाला म्हणा, सगळ्यांना, घरात जेवढी मेंबर आहेत सगळ्यांना सांगायचं दर महिन्याला कुठे जायचंय? पंढरपूरला जायचं असं सगळ्यांना म्हणा. येतील का सगळे? येणार नाही. म्हणजे उदाहरण सांगतो एक पंढरपूरला जाण्याचं. ते म्हणतील तुम्हाला करा, तुम्ही जर आम्ही अडवलं का तुम्हाला? नाही. त्यामुळे त्यांच्यात आपण काही बदल नाही करू शकत. पण हे सगळे जे पदार्थ आहे ज्याला नको त्या गोष्टींना आपण चित्तात धरून बसतो. कशासाठी धरायचं त्यांना चित्तात? बरं किती धरायचं त्यांना चित्तात? देवापेक्षा मोठे आहेत का हे? देवापेक्षा महाराजही मोठा नाही, हे लक्षात घ्या. देवापेक्षा काय मोठं नाहीये? महाराज सुद्धा मोठा नाही जर तो देव स्वरूप नाही. देव सगळ्यात काय आहे? देव सगळ्यात मोठा आहे. देव आपल्या हृदयात पाहिजे. हृदयात देव येण्यासाठी फार लांबची गोष्ट आहे. चित्तात आधी देव आला पाहिजे. कारण चित्तातून हृदयात प्रवेश होत असतो.
हृदयात एकदम देव जाता येत नाही. देव खरा हृदयात खरं देवाचं स्थान आहे, पण हृदयात एकदम देव प्रवेश करू शकत नाही. त्याला दरवाजा चित्त आहे, तिथून त्याचा प्रवेश होतो. म्हणून चित्त हे देवाला पहिल्यांदा येण्यासाठीची जागा आहे. आणि जर तिथे आपल्याला देव बसवायचा असेल तर त्याला जागा साफसफाई नीटनेटकी करावी लागते. म्हणजे आपण गणपतीला, काही लोक गणपती जर बसवत असतील तर गणपती बसवण्याच्या आधी काय करावं लागतं? चौरंग, मग सगळी व्यवस्था नीटनेटकी, लाईट, माळा वगैरे सगळं नीटनेटकं करावं लागतं. मग तो देव तिथे येऊन बसतो. आपणही आपल्या देवघरात, देव काय असं कुठेही बसवतो का? देवाला म्हणतो कधी फ्रीजवर बस, कधी टीव्हीवर बस, कधी इकडे बस, कधी तिकडे, असं नाही करत आपण. आपण काय करतो, त्यासाठी एक जागा फिक्स करून त्याला देव बसवतो. देव इथे देव आहेत. तसं चित्तामध्ये आहे का काय? आपल्याला चित्तामध्ये कायमची त्याला परमनंट काही जागा दिली का? काही नाही, काहीच नाही जागा. कधी आपल्याला गरज पडली तर जागा देतो त्याला, पाहुण्यासारखे त्याच. तर देव आणि पाहुणा यांच्यामध्ये काय समानता दिसते मला. आपल्या जीवनामध्ये दोन लोक समान आहे. कोण? एक देव आणि दुसरा पाहुणा. म्हणून अतिथी देवो अतिथी देवो भव, म्हणजे पाहुणा आणि देव सारखेच. त्याचा अर्थ वेगळा होतो बरं का अतिथी देवो भवचा. पण आपल्यासाठी काय आहे? देव आणि पाहुणा सारखाच आहे. म्हणजे पाहुणा जसा आला खा पी निघ, तसं देव सुद्धा आला खा पी निघ, आमचा आम्हाला संसार करू देत. म्हणजे यम आला तरी सुद्धा काही लोकांना सुचत नाही. काही लोकांचं मरण आलं जवळ, काही लोकांचं मरण जवळ आलं तरी त्याला देव सुचत नाही. तरी त्याला वाटतं माझं नातवंड कुठे आहे, त्याला आणा जवळ. माझी पोरगी कुठे आहे, तिला बोलवा जवळ. इतकी विचित्र परिस्थिती आहे. मी मारणारे काही लोक बघितलेले. बाबा तुमची काही इच्छा आहे का? माझी पोरगी कुठे आहे, बोलवा तिला. माझा पोरगा कुठे आहे, माझा नातू कुठे आहे, त्याला एकदाचा पाहू देत. मारायला लागलास तू. देवाची आराधना कर. देव प्राप्त कसा होईल? देवाकडे जाण्याचा विचार कर. हा विचार काय करतो? नातवंड बघू देत, पण तुझं तोंड बघू देत. सगळी बँक बॅलन्सची सगळी नीटनेटकी व्यवस्था केली की नाही, त्याचं जरा दाखवा मला डॉक्युमेंट. इतकी परिस्थिती खराब आहे. काय देवाशी घेणं नाही कोणाला काही. परिच्छिन्नता काय आहे? ही परिच्छिन्नता आहे. हे सगळे काय? ही सगळी परिच्छिन्नता आहे. ही जर चित्तामध्ये परिच्छिन्नता असेल तर अपरिच्छिन्न असलेला देव परिच्छिन्न चित्तात बसेल कसा? काय त्याच्यासाठी ती जागा राहत नाही ना. मग आपल्या चित्तामध्ये संसार का बसतो? कारण संसार परिच्छिन्न आहे आणि आपलं चित्त सुद्धा परिच्छिन्न आहे. म्हणून ते जुळतंय बरोबर. समान गुणेषु व्यसनेषु सख्यम, समान गुणामध्ये व्यवहार होतो. आपलं चित्त परिच्छिन्न, हे सगळं जग परिच्छिन्न, म्हणून आपलं जुळतं. देव अपरिच्छिन्न, आपलं चित्त अपरिच्छिन्न होत नाही, परिच्छिन्न राहतं. म्हणून देव आपलं चित्तामध्ये येऊन बसत नाही. आपल्या चित्तात देवाने येऊन बसण्यासाठी आपल्याला प्रयत्नपूर्वक काय करायला पाहिजे? आपल्या चित्ताची अपरिच्छिन्न अवस्था करायला पाहिजे. आणि चित्ताची अपरिच्छिन्न अवस्था म्हणजे जे लोक परिच्छिन्न आहेत, जे जगातले पदार्थ परिच्छिन्न आहे, त्यांना चित्तातून वजा करत जाणे. आता हे कसं कळणार? दुसरी एक भाषा आहे. दुसऱ्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर ज्या लोकांना देवाशी चित्तामधून घेणं देणं नाही, त्यांच्या नादी लागायचं नाही. कोणाच्या नादी लागायचं नाही? ज्या लोकांना इथून म्हणजे चित्तापासून ज्यांना देवाशी घेणं देणं नाही, त्यांच्या नादी लागू नका तुम्ही. कमी करा. काय करा? एकदम तर काय तुम्हाला शक्य होणार नाही कोणालाच. आपल्याला कोणालाच एकदम शक्य नाही होत ना. म्हणून कमी करा. कोणाच्या नादी लागा? संत संग देही सदा, अशांच्या नादी लागा. कारण त्यांच्या नादी लागा. संतांकडे काय असतं? संतांकडे काय आहे? संतांच्या चित्तात देव असतो. संतांना देवाशी घेणं देणं असतं. तुम्ही कुठलंही बघा, त्यांचा उद्योग काय? संतांचा ते काही करत दिसतात व्यवहारात. कोणी कुंभार आहे, कोणी चांभार आहे, कोणी ब्राह्मण आहे, कोणी शूद्र आहे. संतांमध्ये हे सगळे काही दिसतात करताना, पण सगळ्यांमध्ये समानता काय आहे? सगळे विठोबाच्या नादी लागलेले दिसतात. समानता काय? सगळ्यांच्या चित्तामध्ये विठोबा आहे. हीच समानता फक्त सगळ्या साधू संतांमध्ये. मग जे चित्तामध्ये देवाला घेऊन जगतात त्यांचा आपला संग होऊ देत, अशी देवाकडे प्रार्थना करायला पाहिजे. संत संग देई सदा.
पण आपल्याला संत संग होत नाही. त्याचं कारण काय? आपली तशी इच्छा नाहीये. तुम्हाला तुमच्या घरी तुमच्या सोबत कोण असावं असं वाटतं? कोण तुमच्याकडे जास्त यावं वाटतं? ज्यांच्या चित्तात देव आहे अशी लोक जास्त यावी वाटतात? आपल्याला सगळ्यात जास्त बरं कधी वाटतं हे ठरवा तुम्ही. बघा, विचार करून बघा, आपल्याला सगळ्यात जास्त बरं कधी वाटतं? आता तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही घरी आले की फार बरं वाटतं. लाबाडी करू नका. जावई आल्यानंतर जास्त बरं वाटतं का मी आल्यावर जास्त बरं वाटतं? पोरगी घरी आल्यावर जास्त बरं वाटतं का मी घरी आल्यावर जास्त बरं वाटतं? खोटारडेपणा करू नका. हे ठरवा तुम्ही, है ना? म्हणजे मी माझं एक उदाहरण देतोय तुम्हाला, किंवा जावई मुलीचं फक्त एक उदाहरण देतोय. तुम्हाला जर यांच्या येण्याने बरं वाटत असेल तर देवाच्या येण्याशी तुम्हाला काय घेणं देणं आहे? देवाच्या येण्याशी काय घेणं देणं आहे? देवाचं येणं जाण्याशी काही घेणं देणं नाही. आपल्याला देवाचं काम फक्त कायसाठी आहे? हे संसार नीट चालावं म्हणून देवाशी घेणं देणं आहे आपल्याला. आणि हा संसार कधीही कोणाचा नीट चाललेला नाही. किती मोठे आले आणि खलास झाले. मग किती मोठा एखादा राजा झाला तरी तो धुळीला मिळाला. किती मोठा राजा झाला तरी तो कुठे गेला? शेवटी तो धुळीला मिळाला. किती श्रीमंत झाला तरी सुद्धा तो गरीब पुन्हा झाला, धुळीला मिळाला. किती मोठा बळकट शरीराने बलवान झाला तरी तो पुन्हा जर्जर झाला. किती रूपवान झाला तरी तो म्हातारपणात गेरुवा माकड झाला. काय झाला? कुरूप झाला. म्हणून किती सुंदर असला तरी तो गेरुवा माकड होईल असं 13व्या अध्यायात ज्ञानदेवाने सांगितलेलं आहे. म्हणून तुम्ही कशाच्या नादी लागलेत हा मोठा प्रश्न. हे सगळं साधू संतांनी सांगून ठेवलेलं आहे. अपरिच्छिन्न गोष्टीच्या प्रयत्नासाठी, म्हणजे अपरिच्छिन्न काय? देव आहे. त्याच्यासाठी जर आपल्याला प्रयत्न करायचा असेल तर परिच्छिन्न गोष्टीच्या नादी लागू नका. म्हणजे परिच्छिन्न गोष्ट चित्तात वागू नका. ठरवून घ्या की बायको ही परिच्छिन्न आहे. जेवढा व्यवहार आहे गरजेपुरती तेवढाच ठेवा तिचा विषय. तिला सांगा, बाई ग तू परिच्छिन्न आहेस म्हणजे काळाने तुला ग्रासलेलं आहे. आणि तू पण हे लक्षात घे की मला, म्हणजे मी नवरा आहे तर मला सुद्धा कोणी ग्रासलेलं आहे, काळाने ग्रासले. म्हणजे तू सुद्धा तुझ्या चित्तात मला ठेवू नकोस. तुला जर चित्तात नवऱ्याला ठेवायचं असेल तर त्याच्याऐवजी देवाला ठेव. म्हणून चित्तात नवरा ठेवू नये, चित्तात बायको ठेवू नये. मग चित्तात बायको ठेवू नये, नवरा ठेवू नये तर काय दुसरं काय ठेवावं सांगतं का? नाही. फक्त काय ठेवावं? देव ठेवावं. कारण की हे सगळे परिच्छिन्न आहे. तर परिच्छिन्न पावणाऱ्या वस्तूंना चित्तात ठेवायचं नाही. आणि सगळ्यांना हेच शिकवत राहा. मी तुम्हाला हे सगळं शिकवत राहतो, मी तुम्हाला हे सांगत राहतो. त्यामुळे ज्या लोकांना चित्तामध्ये यांना ठेवायचं ते म्हणतात यांचं काहीतरी वेगळंच आहे बाबा. कारण माझा विषय देव आहे आणि त्यांचा विषय कोण आहे? बायकापोर आहे. ज्यांचा विषय बायकापोर संपत्ती आहे त्यांचा माझा विषय जुळू शकत नाही. कारण मी बायका मुलं आणि संसार तुमचा जो आहे याच्याविषयी काही सांगत नाही. कारण मला काही साधू संतांनी तसं सांगितलेलं नाही, शास्त्रामध्ये असं कुठं सांगितलेलं नाही. उलट ह्यांचं सगळ्यांचं खंडन केलेलं आहे. ह्यांच्या सोबत राहू नका असं मी सांगितलेलं नाही, चित्तात ते ठेवू नका असं सांगितलंय. कारण चित्तात फक्त देवाला ठेवावं. जगताना तुम्ही कोणासोबत जगता ह्याला मी काही एवढी किंमत देत नाही. तुम्ही बायकोसोबत राहता का नवऱ्यासोबत राहता, संपत्तीमध्ये राहता का गरिबीत राहता, म्हणजे श्रीमंत आहात का गरीब आहात, याला काही किंमत आहे? तुम्ही श्रीमंत का गरीब ह्याला काही किंमत नाही. तुम्ही गरीब असो किंवा श्रीमंत असो, तुमच्या चित्तात जर पैसा नसेल तर चालतं. कारण एखादा गरीब असतो त्याच्या चित्तातही पैसे, आणि एखादा श्रीमंत असतो त्याच्या चित्तातही पैसे. मग त्याच्या चित्तात देव कसा बसेल? म्हणून गरीब असला काय श्रीमंत असला काय उपयोग कुठे काय? आपल्याला उपयोग काय? गरीबाच्याही चित्तात काय असतं? देव. गरीबाच्या चित्तात काय असतं? त्याला रात्री दिवस काळजी असते, पैसे कसे मिळतील, पैसे कसे मिळतील, पैसे कसे मिळतील, पैसे. बरं श्रीमंताच्या चित्तात काय असतं? बरं मला सांगा, तुमच्यापैकी कोण असं आहे की तो म्हणतो आता बास पैसे नको? बरं तुम्ही सगळे गरीब आहे का? किती लोक गरीब आहेत इथं? सगळ्यांना वाटतं मी गरीबच आहे, कारण सगळ्यांना अजून हाव आहे. म्हणजे इथं असे काही लोक बसले की त्यांच्या 2 पिढ्या आरामात बसून खातील त्यांची सगळी प्रॉपर्टी जर बघितली, असे पण लोक असतील. नाहीतर 1 पिढी तरी जाऊ दे, 1 पिढी नाही तुम्ही तरी बसून खाले एवढी तुमच्याकडे संपत्ती आज. असे काही लोक आहेत तिथे. पण तुम्हाला असं वाटतंय का बास झाला आता पैसे? म्हणजे चित्तात कायम पैसे बसले. किती दिवस ते पैसे द्या? पैसे काय ते नाश पावणारी गोष्ट आहे, तुमचा नाश करणारी गोष्ट आहे. ती काढून टाका. काढून टाका, नाही चित्तातून काढून टाका, तुमच्या बँकेतून काढू नका.
काही लोकांना वाटतं महाराजांनी सांगितले पैसे काढून टाका, जातील बँकेतून काढून टाकतील, गंगेला वाहतील. काहींचं सांगता येत नाही एवढं, कारण लोक लगेच ऍक्टिव्ह होतात. मग त्यांना फारच एकदम देवाची ओढ निर्माण होईल आणि गेले आणि बँकेतून सगळे पैसे काढले आणि गंगेला वाहून आले, इंद्रायणीत टाकले, असं होईल ना? काय सांगता येते? बँकेतून काढायला सांगितले नाही. कुठून काढायला सांगितले? चित्तातून काढा, फक्त चित्तात ठेवू नका. आणि जर बँकेत ठेवल्यानंतर चित्तात राहत असेल तर बँकेतूनही काढून टाका. आता बघा, जर थोडं अवघड आहे. जर तुमच्या चित्तात राहत असतील पैसे तर बँकेतूनही काढून टाका. मग कुठे द्यावे? जा सरळ आळंदीच्या मंदिरात दान करा, पेटी टाकून द्या. पंढरपुराच्या विठोबाच्या मंदिरात टाकून दान करून टाका. काय काय द्यायचं? बरं नको, तुम्हाला एवढं तुमचे धैर्य नाहीये, एवढं धैर्य नाहीये, मुलाबाळांना देऊन टाका. कुठे द्यायचे तिकडे देऊन टाका. कारण एकदा सगळे देऊन टाकले काय ठेवणार चित्तात? चित्तात काय राहील का? काही जे मम असतं ते चित्तात राहतं. मग मम काही नाही हे लक्षात घ्या, मग चित्तात राहत नाही. दुसरा पर्याय सांगतो, ते अवघड आहे, एवढं सोपं नाही. मम म्हणलं की चित्तात राहतं. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे काय? मुक्त होता परिबळे झाला बद्ध, करून या छंद माझे 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 म्हणजे मम. मम म्हटलं की ते चित्तात येऊन घर करत. आणि आपल्याला शेवटपर्यंत मम म्हणण्यामध्ये हौस वाटते. किती लागतं आपल्याला, काय लागतं, किती गरजेचं आहे? गरजेपुरतं सगळ्यांकडे आहे. आणि असमाधानी किती लोक आहेत? सगळेच असमाधानी आहेत, गरीब का श्रीमंत दोघेही असमाधानी आहेत. म्हणजे किती मिळालं तरी ते कमी पडतं. हे साधारण जगण्याचे नियम मी तुम्हाला शिकवत बसणार नाही, ते मला ते सांगण्याचं पण नाहीये. पण परिस्थिती अशी आहे की आपल्याला ते पण कळेना. माझा विषय आहे देव. मी काय विषय सांगायला बसलो इथे? देव हा विषय सांगायला बसलो. तर देव हा विषय कशावर अवलंबून आहे? देव हा विषय तुमच्या चित्ताच्या स्थैर्य असण्यावर आहे. म्हणजे अपरिच्छिन्नतेवर देवाचं जगणं आहे. देवाचं जगणं म्हणजे तुमच्याकडे देवाचं येणं आहे. देवाचं येणं कशावर अवलंबून आहे? चित्ताच्या अपरिच्छिन्नतेवर आहे. आणि चित्ताची अपरिच्छिन्नता कशावर आहे? आपण या चित्ताला कशात गुंतवतो त्याच्यामध्ये. जर आपण परिच्छिन्न गोष्टींमध्ये या चित्ताला गुंतून ठेवलं तर देव येत नाही. देवाला एवढी सुद्धा जागा नाही आपल्याकडे, त्यामुळे देव येत नाही. काहीतरी करून प्रयत्नपूर्वक देवाला चित्तामध्ये जागा देणं गरजेचं आहे. चित्त जे आहे ते अपरिच्छिन्न करणं गरजेचं आहे. अपरिच्छिन्न चित्तामध्ये अपरिच्छिन्न देव राहू शकतो. अपरिच्छिन्न म्हणजे अखंड, कारण त्याचं लक्षण अखंड सांगितलं. तर अखंड असलेला देव चित्तात राहण्यासाठी चित्त काय पाहिजे? अपरिच्छिन्न पाहिजे, अवच्छिन्न पाहिजे. म्हणजे परिच्छिन्न नको. आणि परिच्छिन्न का झालं? कारण परिच्छिन्न गोष्टींच्या नादी लागलो म्हणून परिच्छिन्न झालं. तुम्ही बघा, माणसं बघा, जितका मनुष्य जास्त पैशाच्या नादी लागतो तितका तो अस्वस्थ अशांत होत जातो. होतो का नाही? कशाच्याही गोष्टी, ज्या गोष्टी जास्त चंचल असतात त्यांच्या पाठीमागे लागला की मनुष्य जास्त भरकटत जातो. पैसा ही जगातली सगळ्यात चंचल गोष्ट आहे. जगातली सगळ्यात चंचल गोष्ट काय? पैसा कधीही एका जागेवर राहत नाही, कधीच राहत नाही. पैसा आपला भ्रम असतो तो एका जागेवर राहिलेला. तुम्ही पाकिटात 100 रुपये ठेवून बघा, तर कधीच 100 रुपये तुमच्या पाकिटात कायमचे राहणार नाहीत. जागा बदलत राहणार. इकडून तिकडे, तिकडून तिकडे, तिकडून. पैसा ही जगातली सगळ्यात चंचल गोष्ट आहे. आणि आपल्या चित्तात काय बसलंय? पैसा बसलाय. मग तो जर बसला, उदाहरण म्हणून सांगतो, पैसा हे एक उदाहरण आहे बरं, तर ते जर आपल्या चित्तात बसलं तर चित्ताला परिच्छिन्न करेल का नाही? परिच्छिन्न करत राहणार. आणि तुम्ही पाकिटात कितीही रुपये ठेवा, तुम्हाला काय वाटणार आहे? त्या पैशाचा दुसरा गुणधर्म आहे. तुम्ही पाकिटात किती परिच्छिन्न असणाऱ्या गोष्टीचा दुसरा गुणधर्म असतो. एक तर चंचल असते, दुसरी गोष्ट काय असते? कितीही ठेवले तरी काय वाटतात? कमी वाटतात. काय वाटतात? कितीही ठेवले तरी काय वाटतात? कमीच वाटतात. जसं कितीही शेती असली तरी कमीच वाटते आपल्याला. किती मोठं घर असलं तर काय वाटतं? कमीच वाटतं. आपोआप येते. आता आपली ऐपत नाही म्हणून मोठं घेऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणजे मी असे लोकांची घरं बघितली, फक्त नवरा बायको, पण घरामध्ये 10-10 रूम आहेत, 3-3 मजल्याचं बंगला आहे, असे मी घरं बघितली. म्हणजे 100 माणसं आली तर राहू शकतात, एवढी जागा आहे. पण तरी सुद्धा त्यांना वाटतं कमी आहे, काय असं विशेष नाही.
ते म्हणतात आमच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा मोठे लोक रे. अशी परिस्थिती आहे. तर परिच्छिन्न गोष्टीचं कसं असतं, ती चंचल असते. अधिक ती किती आली तरी कमी वाटते. किती आली तरी काय होते, कमी वाटते. आपली ताकद संपते म्हणून ती मिळत नाही आपल्याला. आयुष्यही तसंच आहे. आयुष्यही तसंच आहे, चंचल आहे, संपत चाललंय. काय होतंय, आयुष्य म्हणजे शरीर म्हणजे मृत्यू हे चंचल आहे, संपत चालला, तो येणार आहे. आणि किती आयुष्य मिळालं तरी काय वाटतं, अजून पाहिजे वाटतं. मग तुम्ही 50 वर्ष झाले काय, 90 वर्ष झाले काय, 100, तुम्हाला काय वाटणार आहे, कधी मरूच नाही आपण. पण असं होणार नाही, आपण मरणार. पण आपल्याला का भीती वाटते, का मरू नाही वाटतं, कारण देवाशी घेणं देणं नाही म्हणून. चंचल गोष्टीच्या, परिच्छिन्न गोष्टीच्या नादी लागल्यामुळे ती चंचलता चित्तामध्ये आहे. आणि अजून पाहिजे अजून पाहिजे असं का वाटतं, कारण परिच्छिन्न गोष्टीच्या नादी लागलो. कारण परिच्छिन्न गोष्टीमध्ये हे दोन गुणधर्म जास्त भरलेले आहेत. कमी वाटतात, पुरत नाही. आणि दुसरी गोष्ट काय, चंचल. परिच्छिन्न सगळ्या गोष्टी अशाच असतात. म्हणून हे आपल्याला काय वाटतंय, हे परिच्छिन्न आहे. पण ह्याच्या नादी आपण लागलो म्हणून आपल्याला असं वाटतं की हे संपूच नाही. याच्यामध्ये काही राम नाही. राम कशामध्ये, राम देवामध्ये. देव हा आपला राम आहे. देवामध्ये चित्त गुतवा. देव हेच आपला चित्तामध्ये ठेवण्यासाठी योग्य असं गोष्ट आहे. योग्य अशी वस्तू फक्त देव आहे जी चित्तामध्ये ठेवायला पाहिजे. पण ही एकदम शक्य होणार नाही. म्हणून चित्तामधून हे परिच्छिन्न गोष्टी ज्या आहेत कमी करण्याचा प्रयत्न करा. तेही शक्य होणार नाही. म्हणून अशांच्या नादी लागा की जे चित्तामध्ये काय ठेवतात, देवाचा जे चित्तामध्ये विचार करतात, जे चित्तामध्ये देवाला ठेवू इच्छितात, अशांचा तरी कमीत कमी संग करा. म्हणून ज्याच्याकडे पैसे जास्त आहे, ज्याच्याकडे घरदार सगळं मजेशीर आहे, अशांच्या नादी लागण्यामध्ये धन्यता मानू नका. एखादा गरीब भिकारी असला तरी चालेल, पण देवाच्या नादी लागलेला असला पाहिजे. किती श्रीमंत आहे किती गरीब आहे याच्यानुसार त्यांच्या नादी लागू नका. तो चित्तामध्ये काय ठेवतो याच्यानुसार त्याच्याशी घेणं देणं ठेवा. आणि मी अशाच लोकांशी घेणं देणं ठेवतो. माझा अशाच लोकांशी संबंध जास्त आहे की ज्यांना चित्तामध्ये देवाशी घेणं देणं आहे. तुमच्या चित्तामध्ये तुम्हाला जर देवाशी घेणं देणं जास्त निर्माण झालं तर आपोआप तुम्ही तशा लोकांच्या जवळ जायला लागता. नाही तर आपोआप तुम्ही त्यांच्यापासून दूर जाल. आपल्यापासून, माझ्यापासून लोक असे आपोआप दूर गेले की ज्यांना चित्तामध्ये कशाशी घेणं देणं नाही, देवाशी घेणं देणं नाही. आणि तुम्ही जेवढे काही जवळ आले तेवढं समजा तेवढंच तुम्हाला घेणं देणं आहे. म्हणून तुम्ही आता चिंतन संपल्यानंतर कुठे जाणार आहे, तुमच्या चित्तात ज्याची गरज आहे वाटते तुम्हाला तिकडे जाणार आहे, आपोआपच जाणार आहे. मी काय करणार. पण तुम्ही माझ्याकडे येऊ नका, तुम्ही देवाकडे. मी मला आधी सांगितलं, महाराजांच्या नादी लागू नका. कोणाच्या नादी लागा, महाराज हे फक्त मार्गदर्शक आहेत, मी फक्त सांगणारा व्यक्ती आहे. तुम्हाला कोणाशी घेणं देणं पाहिजे, देवाशी घेणं देणं पाहिजे. आणि देवाशी घेणं देणं ठेवण्यासाठी महाराज हे फक्त बोलून ऐकवणार आहेत. तुमच्याकडे तो अवयव आहे, माझ्याकडे आहे का. ज्याच्याद्वारे देव प्राप्त करायचा तो अवयव माझ्याकडे आहे का तुमच्याकडे आहे. तुमच्याकडे. चित्त तुमच्याकडे आहे का माझ्याकडे आहे. तुमचं चित्त कोणाकडे आहे, तुमच्याकडे आहे. त्याला परिचिन्न ठेवायचं का अपरिचिन्न ठेवायचं हे कोणाकडे आहे, तुमच्याकडे आहे का माझ्याकडे आहे, तुमच्याकडेच आहे. मग मी काय करतोय, मी काही नाही, फक्त मी सांगतोय तुम्हाला हे करा म्हणून. त्यामुळे माझ्यात जर तुम्ही चित्त गुंतून बसले तर तुम्ही परत मूर्खपणा करताय. कारण तुम्ही माझ्यात गुंतवणार म्हणजे कशा करणार, शरीरात. कशात गुंतवणार, शरीरात गुंतवणार, माझ्या आचरणात गुंतवणार, कशात तरी गुंतून बसणार. म्हणजे परत डुबले. म्हणजे मी डुबवायला बसलो तुम्हाला इथे. कशात गुंतवलं पाहिजे, पण माझा उपयोग कशासाठी आहे, तर माझं सुद्धा चित्त देवाच्या नादी लागलं म्हणून माझा तुम्हाला उपयोग आहे. म्हणून माझ्या नादी लागलं तर बरं आहे. कोणाच्या नादी लागण्यापेक्षा, ज्यांच्या चित्तामध्ये देव नाही अशांच्या नादी लागण्यापेक्षा माझ्यासारख्या माणसाच्या नादी लागण्यानं बरं. पण कधी जर मी माझं चित्त देवाच्या नादी लागलेलं असलं तर, नाहीतर माझा सुद्धा तुम्हाला काही उपयोग नाही. असो, तुम्हाला सुद्धा या चित्ताच्या द्वारे परिच्छिन्न असलेल्या गोष्टीपासून दूर जाता यावं, अपरिच्छिन्न असणाऱ्या गोष्टीकडे म्हणजे भगवंताकडे जाता यावं, यासाठी जे साधू वृत्तीचे असतात किंवा ज्यांना देवाशी घेणं देणं असतं अशा लोकांचा तुमचा संपर्क व्हावा. म्हणजे साधू संग, सत्संग तुमचा व्हावा.
यासाठी तो परम दयाळू भगवंत तुम्हा सर्वांवरच कृपा करोत, अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. त्याच्या कृपेनेच निर्माण झालेले चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून इथेच पूर्ण विराम देतो. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे फसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रते वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पीयूषाची. चंद्रवे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सूय रे होतु. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिहि लोकी. भजी जो आदि पुरुखी, अखंडित आणि ग्रंथोपजीवी. विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये हुआ विजी. येथ मणि श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया जा.